अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 फेब्रुवारी 2025च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांचं पूजन करण्यासाठी, श्री स्वामी समर्थांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी, श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, श्री स्वामी समर्थांचे गुणगान गाण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। तुकारामांच्या अभंगात म्हटलं आहे, तुकारामांनी पिकल या सिंधू कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध माया ठेवीची निवाली, सर्व सृष्टी आनंदाची झाली। तुकाराम महाराजांची भक्ती करता करता काय घडलं की जे कडू फळ होतं ते कडू फळ आहे, त्याचा कडूपणा निघून गेला। त्याच्यासाठी आपण महाराजांकडे आलो आहेत। आमच्यामधले असलेले अवगुण ते नाहीसे व्हावेत। आणि काय झालं अवगुण म्हणजे काय? काम क्रोध माया या सगळ्या नाहीशा झाल्या, जिथे होत्या तिथेच त्या थांबल्या। आणि मग पुढे काय घडलं? सर्व आनंदाची सृष्टी झाली। आणि सर्व संतांचा, महान संतांचा हाच ध्यास आहे की सुखी व्हावे सारे जन। आणि महाराजांचं हेच कार्य करण्यासाठी श्री समर्थांनी नानांना बेटा म्हणून हाक मारली आणि त्यांच्याकडून सर्वीकडे सुखाचं राज्य साम्राज्य निर्माण व्हावं याही कार्य करायला त्यांना सांगितलं। आणि या कार्यामध्ये आपण सर्वजण आहोत। एवढे भाग्यशाली आपण आहोत की ब्रह्मांडाचा जो पिता आहे, अनंतकोटी ब्रह्मांड नायक असं स्वामींचं वर्णन आहे। अशा महान शक्तींनी आपल्या नानांना बेटा म्हणून हाक मारले, म्हणजे आपण कुठे आहोत। आणि त्यामुळे आपल्याला आपले अवगुण दूर करून सन्मार्गाने जायचं आहे आणि सर्वांना सुखी करायचं आहे। आणि त्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत। महाराजांची भक्ती करणारे अनेक आहेत। आता सुरुवातीला मी 2 मुख्य अनुभव सांगते, कारण बरेच जण म्हणतात की ताई अनुभव सांगा म्हणजे छान वाटतं। आता कधी कधी मला असं वाटतं नुसते अनुभव काय सांगायचं म्हणून मी इतर गोष्टी सांगते। मला पण कन्फ्यूज होतो नक्की तुम्हाला काय सांगावं। शेवटी मी म्हणते की महाराज जे म्हणतात ते बोलायचं, सगळं महाराजांवर सोपायचं। आपण प्रयत्न करायचे असतात, नाही असं नाही। चिंतन मी करते की आपल्याला लोकांना काय सांगायला हवं याचं चिंतन, प्रयत्न करायचे। अखेर इथे स्टेजवर आल्यावर काय बोलायचं ते महाराज ठरवतात। पहिला अनुभव तो ऐकण्यासारखा आहे आणि दुसरा पण तेवढाच महत्त्वाचा आहे। 16 जानेवारीला त्यातला काही भाग तुम्ही ऐकलात, पण सगळ्यांनी नाही ऐकलाय। मागच्या रविवारची गोष्ट, संध्याकाळी 5:30-6 वाजलेले होते। माझ्याकडे नाशिकचे लोया पती पत्नी भेटायला आले होते, पुण्याहून आले होते ते। त्यांना साहजिकच मी आधी बोलवलं आणि दुसरी आई आणि एक 28 वर्षाचा मुलगा, असे दोघांचा खरा आधी नंबर होता। तरी या दोघांना मी आधी बोलवत होते कारण परिचित होते। थोड्याशा गप्पा मारल्या तर मी थोडी रिलॅक्स होते। नुसते आईचा आणि मुलाचा काय प्रश्न आहे तो 8 दिवसापूर्वी ऐकलेला होता, काय आहे त्याचा अंदाज आलेला होता। त्यामुळे त्यांच्यासाठी फार वेळ देणं आत्ता काही गरजेचं नाही असं वाटत होतं आणि मला रिलॅक्सेशन हवं होतं। म्हणून मी त्या लोया कुटुंबाला म्हटलं की तुम्ही आधी या। त्या म्हणाल्या नको नको ताई, यांचं सगळं होऊ दे, आम्हाला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत। आणि म्हणून ते दोघंजणं माझी जी कन्सल्टेशनची रूम आहे त्याच्या बाहेरच्या बाकड्यावर बसले। ही महिला साधारण 65 वर्षाची महिला, तिचा 28-30 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आले। आधीच्या रविवारी ते माझ्याकडे येऊन गेले होते। त्यांची समस्या अशी होती की त्यांनी खूप उपासना केली आहे, खूप म्हणजे खूप। ती सगळी मला आधीच्या रविवारी त्यांनी सांगितलं, हे केलं ते केलं ते केलं, ही पारायण केली, या यात्रा केल्या आहे, होम केले, अमुक तमुक बरंच काय काय सांगितलं होतं। तरी पण आम्हाला पीडा आहे, म्हणजे आम्हाला सगळ्या शारीरिक प्रचंड त्रास होतोय। आणि कोणीतरी शक्ती आपल्याला, वाईट शक्ती आपल्याला ओढते असं आम्हाला दोघांना सारखं वाटतं।
असं आधीच्या रविवारी मला सांगून गेले होते. मी त्यांना म्हटलं, आता इथे आला आहात, मी तुम्हाला आत्ता फक्त स्वामी स्तवनाची उपासना देते, श्रद्धेने तेवढी उपासना करा आणि मला 15 दिवसांनी भेटा, मग पुढचं आपण बोलूया. तर लागलीच ते 8 दिवसांनीच भेटायला आले. आल्यानंतर दोघे थोडेसे चिडलेले होते. मी पहिलाच प्रश्न विचारला की स्तवन म्हटलं का? म्हणाल्या, नाही तसं नाही हो, पण माझं रोजचं हे सगळं वाचायचं असतं, अमुक करायचं असतं. ती बाई आपली ओरडून ओरडून सांगतेय त्रासल्यामुळे की मी एवढी उपासना केली, मी एवढं केलंय, मी एवढं केलंय. तो पण तेच सांगतोय की आम्हाला खूप त्रास होतो. ऐकून ऐकून मला एवढी त्यांनी उपासना केलेली आणि तरी पण माणसं त्रासलेली, आणि त्यामुळे माझं पण थोडंसं बीपी वयानुसार थोडंसं वाढलं. मी त्यांना पुढे काय म्हटलं, मग नाही, शेवटी त्या असं म्हणाल्या की मी अक्कलकोटला पण जाऊन आलो आहे, तरी पण आमचा प्रश्न नाही सुटला आहे. आणि सांगताना त्यांची भूमिका जी अशी होती की महाराजांनी आमचं काम केलं नाही. या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं पण थोडंसं बीपी वाढलं. आय कुडंट कंट्रोल मायसेल्फ. आणि म्हणून मी तेवढ्याच रागाने त्यांना काय सांगितलं, पण मी तुम्हाला आता काय सांगते, तुम्ही इथे आला आहात ना, इथे नाना आहेत, इथे नाना बसलेत, नानांची शक्ती इथे काम करते. तुम्ही अक्कलकोटला गेलात बरोबर आहे, पण तुमची सगळी कर्म एकाच भेटीमध्ये नाही स्वच्छ होऊ शकत आहेत. किंवा मी तर असं म्हणते की तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचूच शकला नाही आहात. एवढ्या अधिकारात त्यांना मी सांगितलं आणि म्हटलं की तुम्ही इथे नाना आहेत, नाना तुम्हाला शुद्ध करतात आणि नाना तुमचा प्रश्न घेऊन स्वामींकडे जातात, तेव्हा स्वामी तुमच्याकडे लक्ष देऊ शकतात पटकन. नाहीतर स्वामींकडे ही एवढी प्रचंड गर्दी आहे. नाना तुमचा प्रश्न घेऊन जातात, नानांची तेवढी शक्ती आहे आणि स्वामींचं तेवढं नानांवर प्रेम आहे आणि म्हणून प्रश्न सुटतात, असं मी त्यांना अभिमानाने सांगितलं. आता या विषयावर विचार करत असताना माझ्या मनात पण आला की मी अशी कसं बोलले, लोकांचं एवढं मोठं श्रद्धास्थान अक्कलकोटे तरी पण नंतर चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आलं की खरं सद्गुरूचा हात धरूनच जायचा असतो. श्री स्वामी समर्थांना आपण सद्गुरू म्हणतो, पण काय आहेत ते? प्रत्यक्ष दैवच आहे, ब्रह्मांडाचा पिता आहे. त्याच्याकडे जायचं तर तुम्ही सद्गुरूच्या मार्फत गेलात तर लवकर पोचता. आणि म्हणूनच लोणावळ्यासारखं आपलं जे क्षेत्र आहे तिथे नानांची शक्ती काम करते आणि म्हणून प्रश्न सुटतात, हे मी अभिमानाने सांगते. काही प्रश्न असे असतात की मला असं वाटतं की या व्यक्तीचा प्रश्न कसा सुटणार, आणि तो प्रश्न महाराज सोडवतात. कारण मी त्या व्यक्तीला सांगते, नानांना प्रार्थना करा, स्वामींकडे माझा प्रश्न नेऊन सोडवा आणि स्वामींनाही सांगा, स्वामी मी तुमच्या चरणाशी आलेलो आहे, मला या सगळ्या संकटातून मुक्त करा. हे बोलणं झालं. त्या बाईंना मी सांगितलं, तुम्ही मला आता काही किती उपासना केली आहे प्लीज सांगू नका. तुम्हाला मी सांगते तेवढं एकच तुम्ही करा. योगायोगाने त्या कुठे दुसरीकडे राहत होत्या, त्या लोणावळ्यात येऊन राहिल्या, सगळे काय गंमत आहे बघा, कशा येऊन पोचले तिथे. नंतर मी त्यांना सांगितलं की परत त्या म्हणाल्या की अंग दुखतंय, वाईट शक्ती खेचते. म्हटलं हे सगळं बोलणं बंद करा. वाईट शक्ती असती तर तुम्ही आजपर्यंत येऊ शकला नसतात. तुमचं हे सगळं आहे ते केवळ तुम्ही नको त्या गोष्टीची साधना करण्याचा प्रयत्न केलाय, तांत्रिक मार्गाने तुम्ही गेला आहात. असं बोलल्याबरोबर ती बाई एक क्षण गप्प झाली. आता मी कसं सांगितलं मला माहीत नाही, मी जे सांगते ते महाराज करून घेत आहे सगळं. 2 क्षण गप्प झाली आणि म्हणाले, ताई खरं आहे, मी नको त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि मी ते सगळे प्रयोग माझ्या मुलावर पण केलेत. कारण कोणत्या आईला वाटतं आपल्या मुलाची प्रगती व्हावी, पण हा चुकीचा मार्ग आहे मला माहीत नव्हतं. पण आता मी खूप संकटात अडकलेली आहे. त्या बाईने ते मान्य केलं की आपण नको अघोरी उपासना, नको तेवढी उपासना पण पेलली पाहिजे. तुमच्या अंगात सगळे विकार आहे आणि तुम्ही जर गुरुचरित्राची पारायण केली तर त्याचा साईड इफेक्ट वाईटच होऊ शकेल, लक्षात घ्या तुम्ही. तुमच्या मनाची शुद्धता, म्हणून नानांनी काय म्हटलंय प्रत्येक वेळेला, धर्माचरणे पावन व्हावे सदा सो सद्मती, सत्कर्माचा यज्ञ घडावा झिजवून ही अष्टी. फार महत्त्वाचं आहे. तुमचं अंतःकरण शुद्ध होणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि ते असेल तरच तुमची उपासना फलदायी होते पटकन. पण माणसं काय करतात, भरपूर यात्रा यज्ञ याग हो. मी असं म्हणत नाही की या गोष्टी करायच्या नाहीत, करायच्या आहेत, पण पहिली तुमची स्टेप काय पाहिजे तर तुम्ही सन्मार्गाने जायला शिका. नानांच्या पुस्तकात लिखाणात प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं आहे की मी केवळ सत्कार्य केलं
आणि म्हणून स्वामींची माझ्यावर कृपा झाली आणि हे सत्य आहे. मला काही लोक विचारतात, दादांनी किती ध्यान साधना केली, किती पारायण केली, किती यात्रा जी पायी यात्रा केल्या त्या स्वामींनी सांगितलं म्हणून तेवढेच केलं. काहीतरी मिळवण्यासाठी नाही तर समाजासाठी यात्रा केल्या. आणि म्हणून नानांच्यावर कृपा झाली स्वामींची. का तर फक्त सध्याचा मार्ग आणि सुखी व्हावे सारे जन, सर्व आनंदाची सृष्टी व्हावी ही भावनेने नाना कार्य करत राहिले. एवढं विचारलं मन आपल्याला करायचं आहे, मग उपासना फलदायी होते. जसं भाट्यापाट्यापर्यंत जर तुम्ही रांगोळी काढायला गेलात तर तो चित्रकार, रांगोळी काढणारा कितीही कलावंत असू दे, ते सगळं फुकट आहे. तशी ही उपासना तुम्ही कितीही करा, काही करा, पण तुमचं अंतःकरण शुद्ध नसेल तर त्या उपासनेला काही अर्थ नाही, हे पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे करायची नाही अशी नाही. उपासना करा, यज्ञ करा, होम हवन करा. आपल्या नानांनी पण यज्ञ दिलाय करायला, नाही असं नाही, उपासना दिली आहे. पण नानांनी पहिली अट हीच घातलेली आहे की अंतःकरणाने शुद्ध राहा. स्वार्थ पहिल्यांदा आपला स्वार्थ बाजूला करायला शिका. परमेश्वर आपली काळजी घेतोच. आता ह्या बाई बोलून बाहेर गेल्या आणि हे कुटुंब माझ्याकडे आलं. आल्यानंतर जी महिला होती ती रडायलाच लागली. म्हटलं काय झालं? तर म्हणाली, अहो ताई तुम्हाला काय सांगू, खरं तुम्ही आम्हाला आत बोलवलं तरी आम्ही आलो नाही. मग आम्ही बाहेर बसलो, मठात प्रार्थना सुरू होती. माझे यजमान म्हणाले की आपण मठात जाऊन बसू. तर म्हणे मी म्हटलं त्यांना आपण इथेच बसून प्रार्थना करू, परत आपण मठात गेल्यावर आपला नंबर जाईल, मग आपल्याला उशीर होईल. म्हणून आम्ही इथे बसून प्रार्थना करत होतो. आणि तिला आपलं जे नारळाचं झाड समोर आहे की ज्याच्यामध्ये स्वामी प्रगट झाले होते, त्या झाडाच्या इथे तिला नाना दिसले. काय मोठा योगायोग. मी इकडे सांगते या महिलेला नानांचं महत्त्व आणि नानांची शक्ती, आणि तिकडे तिला नाना तिथे दिसले. फार मोठा अनुभव मिळालेला आहे मला स्वतःला. इतकं रिलॅक्स वाटलं त्यावेळेला. आता दुसरा अनुभव, आपण 16 जानेवारीला सांगितलं की सौख्यदायी वास्तू असा प्रकल्प स्वामी समर्थ परिवाराने हाताशी घेतला आहे. मी परत एकच गोष्ट सांगते की फक्त 20 ते 30% वास्तूचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. त्यातूनही जर आपलं मन अतिशय स्वच्छ, सुंदर आणि चांगलं असेल आणि दुसऱ्यासाठी तुम्ही झटत राहिलात आणि उपासना स्वामींची केली तर तो वास्तुदोषही राहत नाही. पण सर्वांना सर्व एक पटकन जमणं कठीण असतं. आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे येणाऱ्या अनेक लोकांना काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्रासदायक, त्या या कारणामुळे आहेत. आणि म्हणून मला कोणीतरी मदतीला हवा होता हा प्रकल्प सुरू करायला. आपल्याच परिवारातले श्री महेश जन्ने, त्यांच्या पत्नी मैथिली जन्ने, त्यांना थोड्याफार वास्तूचा अभ्यास करत होता. आणि काय झालं, एक दिवस माझ्या मनात, गुरुवार होता, माझ्या मनात दुपारी विचारायला, आता मैथिलीला सांगायला पाहिजे की मैथिली तू 10 ठिकाणी थांबू नको. तिने अनेक प्रकारचा अभ्यास वेगवेगळे काय करून प्रयत्न केला की नोकरीबरोबर आणखीन काहीतरी करूया. माझ्या मनात दुपारी हा विचार येऊन गेला की आता मैथिलीला सांगायचं आहे, मैथिली सगळं बंद कर, आता वास्तूचं काम मला करायचं आहे, तुम्हाला मदत करायची आहे. मैथिली गुरुवारच्या आपल्या मयुरेश बिल्डिंगमध्ये होणाऱ्या प्रार्थनेला आली. आणि नंतर ती माझ्याकडे आल्यावर मी तिला पटकन म्हटलं, मैथिली आता सगळे मार्ग बंद कर आणि आता फक्त वास्तूचं करायला मला मदत कर. तिने काय सांगा मग मला. ती म्हणाली, अहो ताई, मी आत्ता मठात आल्याबरोबर स्वामींच्या पुढे प्रार्थना केली की महाराज मी 10 ठिकाणी हिंडले, पण आता मला तुम्ही एक मार्ग दाखवा कुठचा तरी. आणि बरोबर तुम्ही हेच शब्द वापरले की आता एक मार्गाने. अनुभव सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महाराजांची शक्ती आपल्याबरोबर सातत्याने वावरत असते आणि म्हणून आपण जीवनात कायम आनंदी राहायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीचं दुःख करायचंच नाही आहे. आज आता प्रवचनाचा विषय घेतलेला आहे असा की माझ्या जीवनातले मला मिळालेले स्वामींचे विविध अनुभव. आता गंमत अशी आहे की आजकाल आपण बघतो यूट्यूबवर वगैरे अनेक जण आपल्याला स्वामींचे मिळालेले अनुभव सांगतात. मला एक जोड्यांनी पण सांगितलं की तुमचा इंटरव्ह्यू आपण अरेंज करू, असं करू तसं करू. मी म्हटलं की मला या गोष्टीमध्ये फारसा काय रस नाही. म्हटलं सगळ्यांना स्वामी अनुभव देतात, मग परत मी कशाला आणखीन अनुभव सांगू. आता मी माझ्या प्रवचनात माझे काय अनुभव सांगितले ते अशा उद्देशाने सांगितले की त्यावेळेला
स्वामी सगुण रूपात असताना जे अनुभव स्वामींनी भक्तांना दिले तशाच प्रकारचे अनुभव आजही स्वामी आपल्याला देतात। हे सांगण्यासाठी मी अनुभव सांगितले, मी माझा मोठेपणा सांगण्यासाठी सांगितले नाही की मला स्वामींनी अनुभव। आणि म्हणून ही गोष्ट अशीच पुढे पुढे ढकलली जात होती। आणि एक दिवस दुपारी असंच माझ्या मनात विचार आला की सर्वजण जे अनुभव सांगतात ते असे अनुभव सांगतात की असं संकट आलं आणि स्वामींनी या संकटातून बाहेर काढलं, पण आपले अनुभव वेगळे आहेत। वेगळे अशासाठी की संकट आलीच नाहीत। आता तुम्ही म्हणाल असं कसं म्हणते, पण हे मी सत्य सांगते, स्वामींच्या कृपेखाली असल्यावर संकट येतच नाहीत, पण अनुभव मात्र मिळाले। कसले मिळाले तर मी असं म्हणेन की माझा जीवनस्तर म्हणजे एक साधं वस्त्र होतं, परंतु महाराजांच्या कृपेवर आल्यानंतर महाराजांनी असं उचलून धरलं की ते वस्त्र जरदारी झालेलं आहे आणि हे जरदारी वस्त्र तुमच्या पुढे सादर करणार आहे। आता आयुष्याचा टप्पा म्हटल्यानंतर आपलं बालपण, मग कॉलेज, बँक, नोकरी, संसार आणि नंतर माझ्या जीवनात असलेले परिवाराचं कार्य, असे 4 टप्पे येतात। माझे अनुभव मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य लोक जे संकट आले आणि सांगतात असे नाही। नशिबाने रिझर्व्ह बँकेत नोकरी लागली आणि म्हणून मी असं म्हणेन की समृद्ध अशा नोकरीतले समृद्ध अनुभव मी आज तुमच्या पुढे सांगणार आहे। अनुभव कॉलेजपासून सुरू होत आहेत। आधीचे लहानपणाचे अनुभव एवढे खूप आठवत नाही आहेत, असले तरी ते अगदीच माझ्या दृष्टिकोनातून चाइल्डिश आहेत आणि म्हणून सांगत नाही। कॉलेजपासूनचा अनुभव सांगणार आहे आणि रिझर्व्ह बँकेचा जेवढा टप्पा काढता येईल तेवढा राखणार आहे। प्रचंड अनुभव आहे म्हणून म्हटलं समृद्ध नोकरी। कशासाठी समृद्ध म्हटली? रिझर्व्ह बँक आहे। आणि त्याचप्रमाणे त्यावेळेला बँकेचं वातावरण एवढं सुंदर होतं, इतकं प्रसन्न आणि इतकं आनंदी होतं की आम्ही नोकरी करतोय असं कधी मला 30 वर्षात वाटलंच नाही। आणि म्हणून मी म्हणते की समृद्ध नोकरी, समृद्ध नोकरीतले मला मिळाले समृद्ध अनुभव तुमच्यापुढे आज हे जरदारी वस्त्र मी उघडून दाखवते। आता आधी कॉलेजचं बघूया। तुम्ही काही जणांनी ऐकलेलं आहे, पण खूप महत्त्वाचं त्याच्या पाठीमागचं कारण पण मी आज तुम्हाला सांगणार। नशिबाने रुईया कॉलेजला ॲडमिशन मिळाली, सायन्सला ॲडमिशन घेतली। थोडंसं इंजिनियर होण्याचं डोक्यात त्या काळात होतं, जरा जगावेगळं काहीतरी करायचं असा एक माझा स्वभाव। पण आता इंजिनियर नाही झाले, काही कारण आहेत त्याला ती आपण सोडून द्यायचे, कारण त्या काळामध्ये एवढा खर्च झेपणं, अमुक तमुक गोष्टी होत्या। मुख्य माझ्या आईचं म्हणणं असं होतं, तिचं पण बरोबर होतं, चुकीचं नाही, की जर जास्त शिकवलं तर पुढे नवरा शोधायला त्रास होईल। तो काळ वेगळा होता आणि त्यामुळे BSc फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली। मग ॲडमिशन घेताना पण जरा वेगळा विषय घेतला, स्टॅटिस्टिक विषय घेतला, कारण जगावेगळा काहीतरी करायचं हा पहिल्यापासून स्वभाव। आणि विषय घेतला, हा विषय अगदी ठराविक कॉलेजमध्येच होता मुंबईमध्ये। त्यावेळेला रुईया कॉलेज म्हणजे एकदम स्टँडर्ड समजलं जायचं। 20 जणांचा ग्रुप, शिकवायला 3च प्रोफेसर, एक रावसाहेब, एक अय्यर आणि एक बोरवणकर मॅडम, आणि कधीतरी दलाल मॅडम पण यायच्या एखाद्या व्हिजिटर्स लेक्चर्स घेण्यासाठी। 20 जणांचा ग्रुप, 4 प्रोफेसर, अशी सगळी गंमत होती, छान खेळीमेळीचं वातावरण होतं। आता अभ्यास करण्याचा स्वभाव होता। त्यातून मी असं म्हणेन की जे काय घडलं ती केवळ नाना स्वामींचं कार्य करत होते म्हणून महाराजांनी केलेली कृपा आहे। विषय कठीण होता, शिकवणाऱ्या प्रोफेसरांच्या दृष्टिकोनातून आपण सगळं हे नवीनच होतं। पण गंमत अशी व्हायची की पहिले 2-3 महिने गेल्यानंतर सरांनी फळ्यावर, मी सांगते ते सत्य सांगते आणि हे सांगण्यामध्ये मला महाराजांच्या कृपेचं महत्त्व सांगायचं आहे की महाराज कशी कृपा करू शकतात। सरांनी इक्वेशन मांडलं, 2-3 स्टेप झाल्या की पुढच्या सगळ्या स्टेप मी भराभरा सांगायचे। महाराज सर पटकन मागे वळून बघायचे माझ्याकडे, परत पुढची स्टेप सांगितली। पण 3-4 दिवस असं झाल्यानंतर मला रावसाहेबांनी बोलवून विचारलं की तू अभ्यास करून येतेस का? मी म्हटलं नाही।
त्यावेळेला मी अशी अल्लड अभ्यास करून जायचं वगैरे, तो काय तसा काय नव्हता. साधा अभ्यास, एकदा ग्रॅज्युएट झालं तरी खूप, अशी परिस्थिती त्यागायची. आणि महिलांचं शिक्षण म्हणजे तर काय बघायलाच नव्हतं, कौतुकाचाच विषय असायचा. नाही म्हणल्यानंतर सर एकदम अवाक झाले की ही अशी इक्वेशन्स पुढची कशी काय सांगू शकते. मला त्यावेळेला तर काही कळलं नाही की मी विशेष काही करते, पण आज जेव्हा आठवलं तेव्हा मला वाटलं, चिंतन करताना मला जाणवलं की अरे ही माझी हुशारी नाही, ही महाराजांची दैवी कृपा. आता ही कृपा महाराजांनी का केली? मी मागितलं का महाराजांकडे? काही नाही, पण माझी श्रद्धा होती, नानांवर श्रद्धा होती माझी, 100% श्रद्धा होती की नाना जे म्हणतील ते प्रत्येक वाक्य मी तसंच्या तसं आचरणात आणलेलं, ही माझा कुठलाही विचार न करता. आता त्यामुळे काय झालं, सरांची मी लाडकी झाले. हुशार विद्यार्थी म्हटले, त्यांना वाटलं हुशार, त्यामुळे हुशार विद्यार्थी लाडके असतात, तशी मी सरांची प्रचंड लाडकी झाले. आणि मग मी कॉमन लायब्ररीमध्ये अभ्यास करायची, कारण घर लहान होतं नानांचं. नानांकडे अनेक लोक प्रश्न विचारायला यायची. साधारणपणे 70 सालची गोष्ट आहे. नानांकडे घर लहान, स्वयंपाकघर पण लहान, अभ्यासाला जागा नाही, आणि दुसरं म्हणजे अभ्यासाला असलेली पुस्तकं नाहीत. आणि म्हणून कॉमन लायब्ररीत मी अभ्यासाला बसायचो. एक दिवस रावसाहेब दुपारी, माझं साधारणपणे 1:30 लेक्चर संपायची, 7:30 ते 1:30 लेक्चर्स असायची. त्याच्यात प्रॅक्टिकल असायचं. एक छोटंसं मशीन होतं फॅसिन म्हणून, सगळी गंमत गमत. आज कॉम्प्युटरच्या या राज्यात आल्यावर मागचं जुनं आठवलं की खूप गंमत वाटते, पण त्याचं पण लोकांना कौतुक वाटायचं की वा मशीन ऑपरेट करतात. आणि मशीनवर त्या फिगर यायच्या, टोटल एकदम यायची कागदावर वगैरे, सगळी गंमत. मग तो प्रॅक्टिकलचा एक पिरियड असायचा. साधारण 2-2:30 नंतर डबा खाऊन मी कॉमन लायब्ररीत अभ्यासाला जायची. 6:30-7 जरा अंधार होत आल्यानंतर मी बाहेर पडायचे. एक दिवस साधारणपणे 4:30-5च्या वेळेला रावसाहेब सर माझ्या टेबलाच्या समोर येऊन उभे राहिले आणि मला म्हणाले, तू इथे का अभ्यास करतेस? जे खरं होतं ते बोलले, महाराज घरी जागा नाही अभ्यास करायला आणि पुस्तकं. मला म्हणाले, ठीक आहे, उद्या लेक्चर झाल्यावर मला भेट. आता वर्ष 19-20 असं. तो काय वेगळा होता, अशी बिंदास नसायची माणसं, आणि मुली तर नाहीच नाही. आणि आमच्या घरातलं वातावरण पण तसं साधं होतं. आपली काही चूक झाली की काय असंच माझ्या मनात आलेलं. लेक्चरमध्ये लक्ष नाही, आता सर मला काय म्हणणार आहेत, सर मला काय म्हणणार आहेत. लेक्चर संपलं, सरांना भेटले. सर म्हणाले, चल. आणि प्रोफेसर लोकांच्या स्टडी रूममध्ये महाराज मला घेऊन गेले. एक मोठं प्रचंड टेबल. पूर्वीच्या काळच्या लोकांनी जर बघितलं आहे, ज्या काळात वावरलेले लोक आहेत त्यांना आणि नवीन पिढीने फोटो बघितले तर प्रचंड मोठं लाकडी सुंदर पॉलिश केलेलं टेबल, सुंदर लाकडी प्रचंड मोठी खुर्ची. म्हणाले, तू इथे बसून अभ्यास करायचा, माझं हे टेबल आहे. सरांचं टेबल खुर्ची सरांनी मला अभ्यास करायला दिली. आणि पुढे म्हणाले, चल. लायब्ररियनकडे घेऊन गेले. प्रोफेसर लोकांच्या स्टडी रूमची असलेल्या लायब्ररियनला त्यांनी सांगितलं की ही जी पुस्तकं मागेल ही सगळी पुस्तकं तिला द्यायची आणि रिटर्न करायची, घाई करायची नाही, काही चार्जेस लावायचे नाही आहेत. काय प्रचंड कृपा महाराज करू शकतात. मी काय मागितलं, मला सांगायचा उद्देश आहे की महाराज संकट आलं आणि महाराजांकडे मागितले असे अनुभव नाही. महाराजांनी स्तर उंचावला. लायब्ररीत पण बघत राहिले. ते एवढे माझ्यावर खुश झाले होते की शेवटी त्यांनी एकदा मला कौतुकाने डंबोलीला त्यांच्या घरी बोलवलं की सरांची एवढी लाडकी मुलगी स्वतःचं टेबल खुर्ची तिला दिलेली आणि असं वर सांगतायत की पुस्तक रिटर्न लवकर केलं नाही तरी काही चार्ज लावायचा नाही आणि मागायचं नाही. माझा अभ्यास सुरू झाला. मजा वाटत होती खूप. बाकी सगळे प्रोफेसर्स बसलेले. हे सगळं नशीबनं एवढ्या लोकांच्या ह्याच्यात मी सर्वसामान्य ज्युनियर BScची 6 महिनेच फक्त अभ्यास जेमतेम झाला असेल अशी त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासात बसून मी अभ्यास करते. काय भाग्य देऊ शकतात महाराज. हे या दृष्टीने महाराजांकडे बघा. महाराज प्रश्न सोडवतात म्हणून बघू नका महाराजांकडे. पुढे 8 दिवसांनी महाराज परत आले रावसाहेब. मी अभ्यास करत असताना माझ्या टेबलाशी आणि म्हणाले, तू दुपारी चहा प्यायला जात नाहीस का? मी म्हटलं, सर कॉमन कॅन्टीन आहे, मी एकटी कशी जाणार? कारण त्या स्टडी रूममध्ये मला कोण मैत्रिणी नाही. सगळे प्रोफेसर त्या बायका त्यांच्याबरोबर तेवढीच मी जाऊ शकते.
काय व्हावं. दुसऱ्या दिवशीपासून माझ्या टेबलावर प्रोफेसर लोकांना जो चहाचा कप यायचा तो कप पण माझ्या टेबलावर यायला लागला. त्या काळी पांढरे स्वच्छ कप असायचे, चांगले असाय मोठे आणि चांगली बशी त्याला खाली. गरम गरम वाफेचा चहा माझ्या टेबलावर. अभ्यास काय कृपा आहे महाराजांची हे लक्षात घ्या. अभ्यास जोरात सुरू झाला. दिवस BScचं वर्ष झालं, पूर्ण झालंच. सेकंड इयर लास्ट इयरला होते, सिनियर BScला. सगळ्या बाकीचे आमचे आयर, त्या बाई, बोरवणकर बाई, या सगळ्यांना एक क्युरिओसिटी निर्माण झाली होती माझ्याविषयी. मला माहिती नाही का. सगळ्यांनी आग्रह धरला की आम्हाला तुझ्या घरी यायचं आहे. आणि आग्रह आमच्या घरी आले. रावसाहेब म्हणाले खिचडी, साबुदाणा खिचडीची खूप एक गंमत आहे, पुढे पण एक स्टोरी सांगेन. रावसाहेब म्हणाले की साबुदाणा खिचडी करायला सांगा. आईने केली. नाना होते, नानांशी सगळे बोलले. दादांना काय सांगावं त्यांनी नानांना. हिला तुम्ही पुढे शिकवा, आमच्या कॉलेजचं नाव काढायला. एवढं सांगण्यासाठी तिथपर्यंत येणं हे माझं भाग्य मी समजते. कितीतरी हजारो लाखो लोक रुईया कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाली आहेत, कुठे PhD झाली आहेत, कुठे मोठे पदकं मिळवलेली लोक आहेत. मी तर सर्वसामान्य. नानांना सांगून गेले की हिला तुम्ही मोठं पुढे शिकवा, आमच्या कॉलेजचं ही नाव काढेल. तेव्हा मला असं वाटलं की पुढे शिकायचं आपल्याला शक्य नाही आहे, हे मला कळत होतं, कारण भावाचं शिक्षण होतं पुढे. पण तेवढ्या ह्याच्याने एक उमेद आली की आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे असं त्या क्षणाला वाटलं. BScचं वर्ष पूर्ण झालं. पुढे शिकणं अशक्यच होतं, कारण नाना हे जे कार्य करत होते त्याच्यामध्ये स्वामींच्या पुढे आलेल्या पैशावर संसाराचा उदरनिर्वाह होत होता. त्या काही लोकांकडे पैसे कमी असायचे, त्यामुळे महाराजांकडे पण खूप पैसे असे नाही यायचे. पण कधी प्रश्न मोठा निर्माण नाही झाला. सगळं व्यवस्थित होत राहिलं. आनंदाने सगळ्या घरातल्या गोष्टी होत होत्या. BSc झाल्या झाल्या नोकरी मिळाली एका ठिकाणी. एक सामाजिक संस्था होती. गोवर्धन पारेख नावाचे एक व्यक्तिमत्व त्यावेळेला होतं, सामाजिक कार्य करणारे. त्या काळात बरीच लोक काम करायची समाजासाठी. खऱ्या अर्थाने डेडिकेशन होतं. आजच्यासारखं पैसे काढण्यासाठी NGO नव्हते. दोघंही नवरा बायको उत्तम काम करत होते. स्लम एरियामध्ये सैतान चौकी म्हणून दादरला जे आहे त्या ठिकाणी त्यांनी एक मोठं प्रोजेक्ट घेतलेलं होतं. आणि त्या प्रोजेक्टचा जो सर्वे जो होता त्याच्यावर त्यांना आर्टिकल लिहायचं होतं. आणि म्हणून माझं तिथे पोस्टिंग झालं होतं. आरामाची नोकरी होती. 11 ते 4. 11 वाजता दादर स्टेशनला त्यांची जीप यायची संस्थेची, आणि संध्याकाळी सोडायला पण जीप असायची. अशी सगळी तैनातीची नोकरी. पगार बँकेत जेवढा मिळायचा, सकाळी 10 ते 5 काम करून तेवढाच पगार पण मिळत होता. अशी गंमत होती. इंदुमती पारेख स्वतः ज्या होत्या इन्चार्ज, त्या स्वतः डॉक्टर होत्या. आणि खूप चांगलं वातावरण होतं. फील्ड वर्कर कुठे कुठे या बायका फिरून यायच्या, माहिती गोळा करून आणायच्या. ते सगळे फॉर्म भरल्यानंतर जेव्हा रिझर्व्ह बँकेत मी BSR 1-2चे फॉर्मच्या कामाला लागले तेव्हा मला तो सगळा प्रसंग आठवला की त्यावेळेला मी तशा प्रकारचं केलं. आता बँकेत परत तशाच पद्धतीचं, फक्त फील्ड वर्कर वेगळे, त्याच्याऐवजी क्लार्क. आणि मग इकडे रिझर्व्ह बँकेची ॲड आली. अर्थात त्याचा फॉर्म भरला, परीक्षा दिली, परीक्षा पास झाले, इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू पास झाले. आता अपॉइंटमेंट लेटर ते पण आलं. फक्त कंडिशन की 500 रुपये डिपॉझिट भरून अपॉइंटमेंट घ्यायची. मेडिकल सगळे झाली. उद्या पैसे द्यायचे, उद्या अपॉइंटमेंट घ्यायचे. 4 जून आहे, आज 3 जून आहे. 500 रुपयाची सोय नाही. पण नानांना कुठे खंत नाही आणि मला काही कळतच नव्हतं, कारण मला तेव्हाची नोकरी चांगली होती आणि नानांना खंत नाही म्हणजे मला पण खंत नाही, असे मी होते. खरं ते सांगते मी. असं वडील आणि मुलीच्या नातापेक्षा गुरु आणि शिष्य असं नातं माझं होतं. आईला थोडी व्यावहारिक दृष्टिकोनातून काळजी वाटत होती की एवढी चांगली नोकरी मिळते, कारण शेवटी स्टेटस आहे. मी जी करत होती ती साधी होती संस्था. त्यांचं काय प्रोजेक्ट उद्या बंद झालं तर बंद. रिझर्व्ह बँकेसारखी नोकरी हाताशी आली आणि 500 रुपये भरायचे आहेत. आईला थोडी काळजी वाटत होती. पण नानांनी सांगितलं, तू कोणाकडे जाऊन पैसे मागायचे नाही आहेस. जे महाराजांना करायचं ते महाराज करतील. आणि नाना निश्चिंत अगदी आनंदात होते. नाना, मी पण आनंदात होते. रात्री 9:30 वाजता आमच्या घराचं दार वाजलं. आता सध्या ठाण्यामध्ये
जी भारत सहकारी बँक आहे त्याच्यासमोर जी बिल्डिंग होती तिथे नानांचं घर होतं, बैठं घर होतं, पुढे मोठी अंगण होतं, बरीच आमराई होती, 3 खोल्या होत्या, 3 घरं होती लागून एकमेकांना, सगळीकडे अंधार, आंब्याची झाडं, रात्रीच्या वेळेला काजवे, अंधार झालेला, 3 जून म्हणून थोडा थोडा पाऊस पडतोय. अशा वेळेला 9:30 वाजता अंधार, त्यावेळेला टी व्ही नसल्यामुळे लवकर झोपायची, लवकर जेवणं सगळ्यांची एकत्र व्हायची, सगळ्यांच्या वेळा ठरलेल्या होत्या, त्यामुळे सगळं शिस्तबद्ध टाईम टू टाईम गोष्टी व्हायच्या. आम्ही झोपायच्या तयारीत असताना दार वाजलं. मी, माझी बहीण आणि आम्ही दोघं होतो. माझ्या भावाच्या IIT ॲडमिशन झाल्यामुळे तो तिकडे होता, मुंबई IITमध्ये होता. रात्रीच्या वेळेस दार उघडायला पण भीती वाटेल, एवढा अंधकार बाहेर असायचा, फारशी वस्तीही नव्हती. नानांनी आतूनच विचारलं की कोण आहे आणि काय काम आहे. त्या गृहस्थांनी सांगितलं की माझं 5 मिनिटाचं काम आहे, मला काही प्रश्न नाही विचारायचे आहेत, 5 मिनिटं तुम्ही दार उघडा. नानांनी दार उघडलं. ती व्यक्ती आत आली. 35, बाजूने माझ्या डोळ्यासमोर ती व्यक्ती उभी आहे. 35 वर्ष वय होतं. त्यांनी सांगितलं की माझं नाव गोगटे आहे. ती व्यक्ती असं नानांना म्हणाले की नाना, माझे वडील थ्रोट कॅन्सरनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, त्यावेळेला माझ्या एका नातेवाईकांनी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलं. वडिलांची लास्ट स्टेज होती, कुठल्याही औषधाने त्यांचं पेनिंग थांबत नव्हतं. तुम्ही आलात आणि तुम्ही औषध दिलं आणि तुमच्या औषधाने त्यांचं पेनिंग कंप्लीट थांबलं. त्यावेळेला मी तुम्हाला औषधाचे पैसे विचारले नाहीत आणि तुम्हीही मला सांगितलं नाही, तर आज सकाळपासून मला मेसेज येतोय की ठाण्याला जा आणि करंदीकरांना 500 रुपये दे. आणि 100च्या 5 नोटा त्यांनी स्वामी समर्थांच्या फोटो पुढे ठेवल्या आणि त्या घेऊन मी रिझर्व्ह बँकेत जॉईन झाले. प्रश्न काहीच नाही, नानांच्या दृष्टिकोनात काही प्रश्न नव्हता. मलाही वाटत नव्हतं, नोकरी होती, पगार होता, सगळं होतं. आणि त्यावेळेला गाडी बिडी घ्यायला याच्यामध्ये खूपच वाटायचं. म्हणजे लोकांना सांगताना पण, मैत्रिणींना पण वाटायचं वा 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 हिची काय मस्त सोय झाली आहे वगैरे अशी. मी छान मजेत होते. मला एवढं कळत नव्हतं रिझर्व्ह बँक आणि याच्यात काय फरक आहे. आता याच्यात पुढे आणखीन गंमत बघा, किती महाराज कृपा करतात, म्हणजे कशी करतात. आता जर जायचं रिझर्व्ह बँकेत जॉईन व्हायचं तर मला रिलिव्हिंग लेटरची गरज होती. 2-3 दिवस आधीच कळलेलं होतं. मी म्हटलं इंदुमती पारेखांना सांगितलं की ते रिलिव्हिंग लेटर देतील आणि अशा विचारीस मी ऑफिसला गेले. 1 किंवा 2 जून असेल त्या दिवशी. मला कळलं लागलीच की इंदुमती पारेख 4 दिवसासाठी दिल्लीला गेले आहेत. मग आता कोण? मग त्यांच्या जागेवर त्यांनी दुसऱ्या महिलेला काम दिलं होतं. बेंद्रे आडनाव त्या मॅडमचं. मी बेंद्रे मॅडमला म्हटलं की अहो असं आहे, मला रिझर्व्ह बँकेचा कॉल आला आहे, मला जॉईन व्हायचं आहे, मला रिलिव्हिंग लेटर पाहिजे, आता इंदुमती पारेख नाही, आता काय करायचं. त्यावेळेला मी देते की तुला. आणि लागलीच लेटर मिळालं. इकडे रिझर्व्ह बँकेत जॉईन झाले आणि 15 दिवसांनी इंदुमती पारेखांना एका शनिवारी भेटायला गेले, कारण त्या नसताना मी नोकरी सोडली होती. त्यांची भेट घेणं गरजेचं होतं. मला बघितल्यावर म्हणाल्या की मी असते तर मी तुला रिलिव्हिंग लेटर दिलंच नसतं. महाराजांनी बरोबर मला रिलिव्हिंग लेटर द्यायचं, मॅडमला दिल्लीला पाठवून दिलं. महाराज काय कृपा ही अशी होत राहते, फक्त विश्वास पाहिजे की महान शक्ती आपल्या बरोबर आहे. आता रिझर्व्ह बँकेतली नोकरी, क्लेरिकल जॉब होता, मजा होती सगळी. आज सगळं आठवलं की खूप गमत वाटते. पण गंमत म्हणून सांगते तुम्हाला. मला ठाकूर नावाचे माझे साहेब होते, एसो रेडेमन हे म्हणायचं तिकडे. त्यांना रिटायरमेंटला आलेले आणि डिपार्टमेंट होतं पब्लिक डेट ऑफिस. गव्हर्नमेंटच्या ज्या प्रॉमिसरी नोट्स असतात त्या प्रॉमिसरी नोट्सचं काम आमच्या डिपार्टमेंटमधून चालायचं. आता पेमेंट करायचं आहे, सगळं आहे. कुठे जर एखादी GP नोट कुठे इकडे तिकडे गेली तर आपल्या नोकरीचं आपल्याला पेन्शन नाही मिळणार ही त्या ठाकूर साहेबांच्या मनात कायम भीती असायची. 8-10 दिवस बघितलं त्यांचं एकंदर घाबरणं, थरथर कापणं. मला वाटलं अरे एवढंसं तर काम आहे, काय बॅलन्स करून दाखव, बॅलन्स कीपर म्हणून काम करायचं. मी म्हटलं ठीक आहे, मी करते साहेब, तुम्ही आराम करा. अगदी छोटं काय पानावर हिशोब द्यायचा होता, फक्त भीती मनात त्यांच्या होती म्हणून.
आणि मग ते सगळं घेतलं. मी व्हॅल्यू स्कीपर मी लागून मला 3 महिने झाले आणि मी ग्रेड 1चं काम करते म्हटल्यानंतर जे आमचे AGM होते ते एकदम खुशच झाले. आले माझ्याकडे म्हणाले, वा वा मॅडम तुम्ही एवढं छान काम करताय, अमुक तमुक. चला त्यांची पण लाडकी झाले. महाराज काय करून टाकतात ते बघा, काही न मागता महाराज सगळ्या गोष्टी आपल्याला देत राहतात. 73ला जॉईन झाले आणि 76मध्ये परत एक अनुभव महाराजांनी दिला. इकडे नवीन मैत्रिणी मिळत होत्या, सगळं छान चाललेलं होतं, आनंद होता. इकडे फिरणं तिकडे फिरणं, फोर्ट एरियात फिरणं, शनिवारी मरीन ड्राईव्हला जाऊन येणं वगैरे सगळ्या गोष्टी छानपैकी चाललेल्या होत्या. ऑफिसचं काम पण व्यवस्थित चाललेलं होतं. 76मध्ये अशी गंमत झाली, त्या रिझर्व्ह बँकेत 2 युनियन होत्या. आधी कम्युनिस्ट पार्टीची एक युनियन होती, ती नंतर स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजे शिवसेनेची हे झाली आणि एक RSSची होती. आता RSS या युनियनमध्ये माझा मावस मामा होता लीडर, माझ्या आईचा सख्खा भाऊ वसंता भावे म्हणून सगळे त्याला ओळखत होते. मी जॉईन झाल्याबरोबर त्यांनी मला त्याच्या युनियनचं मेंबर करून टाकलं. बरोबर आहे, त्यांचं लक्ष बरोबर त्याच गोष्टीमध्ये असतं. मी पण झाले, मला काहीच कळत नव्हतं कुठची युनियन काय 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 भानगडे चालू होते. स्थानीय लोकाधिकार समितीचे प्रमुख वळंजू म्हणून होते. मी मुद्दाम त्यांचा उल्लेख करेन. खरोखर डेडिकेशन होतं त्यांचं. आपल्या असलेल्या सर्व क्लेरिकल लोकांचा पूर्णपणे सगळे न्याय हक्क मिळतील यासाठी झटणारी ती व्यक्ती होती. वळंजू एक दिवस माझ्यासमोर आले आणि म्हणाले की मॅडम तुमच्यासाठी आम्ही एक काम केलं आहे. मी म्हटलं काय? म्हणाले की तुम्ही स्टॅटिस्टिक विषय घेऊन ग्रॅज्युएट झाला आहात. म्हटलं हो. तर म्हणाले बँकेने आता यावर्षी एक ऑल इंडिया लेवलवर स्टॅटिस्टिकल असिस्टंट नावाची एक परीक्षा डिक्लेअर केलेली आहे. ही ऑल इंडिया लेवलवर होणार आहे. 100 लोकांनाच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, 100 लोकांनाच फक्त बँक घेणार आहे. बँकेने असं मांडलं होतं की BSc MSc आणि PhD स्टॅटिस्टिकमध्ये जी लोक आहेत तेवढेच या परीक्षेला बसू शकतील. तर आम्ही बघितलं की तुम्ही आहात ग्रॅज्युएट, मग तुम्ही बँकेचे मेंबर आहात, मग तुम्हाला तुमचं जे हे आहे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला परमिशन परीक्षेला बसायची परमिशन मिळायला पाहिजे. अशासाठी आम्ही मॅनेजमेंटशी निगोशिएशन केलं आहे. बघा तुम्ही एक अपोजिट पार्टीचा लीडर आहे, त्याला माहिती आहे की तो माझा मामा आहे, ऑर्गनायझेशनचा जो आहे तो माझा चुलत मामा आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे. तरी पण ह्या विरुद्ध पार्टीतल्या असलेल्या लीडरनी येऊन मला हे सांगावं, ही महाराजांची कृपा. न मागता मिळत आहे पानामध्ये आपल्या जेवणा आपल्या नशिबात 2च पदार्थ आहेत, पण महाराज त्या 2 पदार्थाचे 10 पदार्थ आपल्या पानात वाढतात, पण आम्ही जाणत नाही, आम्ही उगाच रडतो. म्हणाले हा फॉर्म आणला आहे, मॅनेजमेंटने ॲग्री केलं आहे. एनी हाऊ इट इज एन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. जर त्या एलिजिबल असतील तर पास होतील, नाही तर नाही होणार. त्यामुळे मॅनेजमेंटनी मान्य केलं आहे तुम्ही हा फॉर्म भरा. आता बँकेत नुकतीच लागलेली शिक्षण मराठी, कॉलेज मराठी, त्यामुळे हा फॉर्ममध्ये भरायचं म्हणजे जरा थोडी धडधड. आजच्यासारखी स्मार्ट नव्हती मुलं त्यावेळेला, त्यामुळे थोडीशी धडधड. कुठचा शब्द काय वळंजूंनी लागलीच जाणलं की मला थोडं टेन्शन आलं आहे. वळंजू म्हणाले की तुम्ही लिहितो, तुम्हाला सांगतो तुम्ही लिहा. फॉर्म मला दिला, कसा भरायचा ते सांगून सगळा फॉर्म भरून माझा फॉर्म स्वतः वळंजू घेऊन गेले. ही सत्य कथा मी तुम्हाला सांगते. आता रिझर्व्ह बँकेतल्या अनेक लोकांनी जर यूट्यूबवर असलं ते ऐकतील सगळे ही गोष्ट, पण हे सत्य आहे. परीक्षा डिक्लेअर झाली. इकडे माझा अभ्यास रिव्हिजन होतच होती, कारण मी संध्याकाळी 7ला घरी आल्यानंतर 7 ते 9 मी स्टॅटिस्टिक विषयाच्या ट्युशन्स घ्यायची त्यावेळेला, कारण पैशाची गरज होती. त्यामुळे माझा अभ्यास झालेला होता आणि त्यामुळे परीक्षेला पेपर लिहिताना मला काही कठीण नाही गेले. सगळेच प्रश्न मी सोडवू शकले धडा धडा धडा. मला टेन्शन आलं होतं. नाना 5 एप्रिलला अक्कलकोटच्या पदयात्रेला निघाले होते. परीक्षेसाठी मी थोडे दिवस रजा घेतली होती, 10 दिवस. अभ्यास करत असताना एकदा नानांना म्हटलं की नाना तुम्ही यात्रेला जाणार आणि तेव्हाच माझी परीक्षा आहे, त्याच पिरियडमध्ये माझा पेपर आहे, पण मी पास होईन का? नानांना विचारलं.
नाना म्हटलं, मी पुढे असं म्हटलं की बाकीचे सगळे एवढे हायली क्वालिफाईड लोक आहेत, मी फक्त BSc झालेली आहे, मी कशी या परीक्षेमध्ये पास होऊ शकेन. नाना म्हणाले, तू होणार आहेस. नानांचा आशीर्वाद मिळाला. परीक्षेचा पेपर उत्तमच गेला, उत्तम. म्हणजे पेपर लिहून बाहेर आल्यानंतर मला तिथे जे सुपरविजनचे क्लार्क बँकेतलेच होते त्यातल्या एकाने विचारलं की कसा गेला पेपर. म्हटलं उत्तम, एकदम नक्की पास होणार, एवढी 100% खात्री. दुसऱ्या दिवशीचा पेपर होता तो इकॉनॉमेट्रिक्सचा होता. त्याच्यात विषय एसे लिहायचा होता आणि बरोबर एसे आला, पॉप्युलेशन प्रॉब्लेम इन इंडिया. आता त्याच्यावर माझा अभ्यास झालेला, कारण मी स्त्री हितकारी ही जी इंदुमती पारिखांची जी संस्था होती त्या संस्थेचं हेच प्रॉब्लेम होता, त्याच्यावरच त्यांचा स्टडी चाललेला होता. त्यामुळे पॉप्युलेशन प्रॉब्लेम इन इंडिया हा एसे म्हणजे काय, माझ्या हातचा रोजच्या कामाचा सहजपणे म्हणतो तसं मी तो एसे उत्तम लिहून टाकला आणि त्यामुळे परीक्षेत पास झाले. गंमत म्हणजे असं की परीक्षेचा रिझल्ट ज्या दिवशी आला त्याच्या 2-3 दिवस आधी नाना यात्रेतच आहेत. माझ्या मनात विचार आला की नानांना स्वामींनी अक्कलकोटची यात्रा करायला सांगितली, म्हणजे स्वामींनी नानांना अक्कलकोटला बोलवलंय. हे स्वामी नक्की आहे तरी काय, कारण तोपर्यंत मी या गोष्टीवर विचारच केला नव्हता. खरंच काय ते सांगते. नाना म्हणतात स्वामींना नमस्कार करायचा. मग मी रोज स्वामींना नमस्कार करताना वयवर्ष 12 पासून वयवर्ष 23 पर्यंत महाराजांना असंच म्हणत आलेले की महाराज, माझे नाना सांगतात तुम्हाला नमस्कार करायचा, तुम्ही कोण मी जाणत नाही, पण नाना सांगतायत म्हणून मी तुम्हाला नमस्कार करते. इतकी मी अलिप्त होते. पण 3 दिवस आधी मनामध्ये विचार आला की नाही मला जाणलेच पाहिजे हे महाराज काय आहेत. आणि नानांकडे जी पुस्तकं होतील ती पुस्तकं बघितली आणि त्यातलं गोपाळबुवा केळकरांनी जी बखर लिहिली आहे महाराजांची ती बखर मी वाचायला घेतली. आता माझं शेड्यूल तसं टाईट होतं आणि ट्रेनमध्ये पण मी वाचायचे. ट्रेनमध्ये शनिवारचा दिवस होता आणि ट्रेनमध्ये BT स्टेशन येईपर्यंत माझं शेवटचं पान वाचून झालं. मी ऑफिसमध्ये पोचले आणि पोचल्या मला बातमी मिळाली की मी सिलेक्ट झाले. आमच्या एजीपीने येऊन सांगितलं की मॅडम नुसत्या सिलेक्ट काय म्हणताय, तुमचा 3रा रँक आलाय. आणि मग सगळ्या डिपार्टमेंटनी जो काय जल्लोष केला आणि मग माझ्या दृष्टिकोनातनं हे काहीतरी वेगळं होतं की महाराजांचं चरित्र संपलं. महाराज कोण आहे याचा मी शोध घेण्याचा छोटासा प्रयत्न केला. अल्प, माझी बुद्धी अल्प, माझी भक्ती अल्प, पण ह्याच्यातनं मला हे प्रचंड मोठं यश महाराजांनी मिळवून दिलंय. आणि मग स्वामींच्या मागे मी वेळी झाले. त्या केळकरांच्या पुस्तकातून अनेक गोष्टींच्या ज्या कथा वाचल्या त्या कथातून महाराजांचं असलेलं विशाल रूप माझ्या डोळ्यासमोर येत गेलं आणि मग मी खऱ्या अर्थाने स्वामी भक्तीला लागले. आता पोस्टिंग झालं, डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिकमध्ये पोस्टिंग झालं, कारण तोच विषय होता. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथे सगळे बरेचसे PhD MSc स्टॅटिस्टिकवाले सगळे मोठे मोठे लोक, अशाच काही जण त्याच्यामध्ये प्रबंध 5-5, 6-6 प्रबंध लिहिणारे पण काही लोक तिथे भेटले त्या डिपार्टमेंटमध्ये. सुखाचा काळ होता असं मी म्हणेन की सगळं छान छान माणसं मिळत गेली. मुख्य असं की ऑल इंडिया लेवलची परीक्षा असल्यामुळे सगळ्या स्टेट्समधली लोक आलेली त्या डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळे संपूर्ण भारत देशातले असलेल्या विविध प्रांतातील विविध लोकांशी ओळखी होत गेल्या. म्हणजे आपल्या ज्ञानात आपोआप भर पडत गेली. असं नाही की एवढं संकुचित नाही झालं. विशाल विश्व महाराजांनी मला दाखवून दिलं की अख्ख्या भारतात प्रत्येक प्रांतामधली माणसं कशी कशी वेगळी, व्यवहार कसे वेगळे, खाणं पिणं चालीरीती या सगळ्या गोष्टींचा आपोआप समजत गेल्या. त्याच्याचबरोबर जगामध्ये किती हुशार माणसं किती आहेत हे जाणवत गेलं आणि आपण कुठे आहोत हे जाणवत गेलं की शिकायला गेलं तर आयुष्य पुरणार नाही. एवढं ज्ञान भरलेलं आहेत आणि एवढे पंडित या जगामध्ये आहेत. आपण मात्र अत्यंत शुल्लक आहोत आणि त्यामुळे मी असे म्हणेन की जो अहंकार कदाचित निर्माण झाला असता तो अहंकार निर्माण होऊच दिला नाही. महाराजांनी एवढं मोठं विशाल जग मला महाराजांनी दाखवलं. त्या डिपार्टमेंटमध्ये काम चालू आहे.
पुढची परीक्षा आली 78 साली ऑफिसरची, नंबर लवकर लागला. कारण जे प्रमोशन झालं त्या प्रमोशनमध्ये मला 5 इन्क्रीमेंट मिळाली. घरी असलेली आर्थिक जी गरज होती ती महाराजांनी भागवून टाकली. मागायला नाही लागलं. हे परत लक्षात घ्या. सांगायचा मुद्दा हाच आहे. मागायला नाही लागलं की घरात परिस्थिती कठीण आहे, IITचं शिक्षण आहे, त्याचा वाढता खर्च आहे. आपोआप महाराजांनी पगार वाढवून दिला. 5 वर्षाचं इन्क्रीमेंट मिळालं आणि त्यामुळे पुढच्या ऑफिसरच्या परीक्षेचा कॉल लवकर आला. परीक्षा दिली, पण आईने लागलीच कंडिशन घातली. परीक्षा पास झालीच तरी प्रमोशन घ्यायचं नाही, कारण प्रमोशन झाल्यावर ट्रान्सफर होते. आता तू संसारात आहेस. संसार आणि मुलाचं पुढचं सगळं करिअर ही तुझ्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे तुझ्या करिअरला तू काही दिवस फुल स्टॉप द्यायचा आहे. आईने कंडिशन घातली आणि म्हणून प्रमोशन तेव्हा घेतलं नाही. मग 86 साली प्रमोशन आलं. आता मध्ये एक घटना घडली, तुम्हाला मागे एक सांगितलेली आहे की कसं कसं महाराज वाजवतात. आता गंमत म्हणून सांगते. मी देवाचं करणारी आणि मी ज्या डिपार्टमेंटमध्ये CPC म्हणून एक सेल होती, ते सावजी नावाचे आमचे डायरेक्टर होते. डायरेक्टर ही पोस्ट होती त्यांची त्यावेळेला. त्यांना मी करिअर सोडून देवदेव करते असंच वाटायचं. पण मी का नाही प्रमोशन घेते त्यांना सांगते की मला नाही घ्यायचं आहे मला, कारण मला आई नाही म्हणते. त्यांना ते पटतच नव्हतं. ते सारखे म्हणायचे हे काय बरोबर नाही, तुम्ही देवाचं करता ते काय बरोबर नाही, अमुक नाही तमुक नाही. जीवन आनंद बघण्यासाठी आहे. आता हे वय तुमचं, या जीवनात तुम्ही आनंद घ्यायचे देवाचं काय करतात. असं करून त्यांचे आणि माझे नेहमी वाद. आमचं बाकीच्या कामाच्या बाबतीत खूप रिलेशन उत्तम होतं, पण ते नेहमी माझ्याशी त्याच्यावरनं त्यांचा आणि माझा वाद व्हायचा. आणि दुसरं मी सेंट्रलला राहायची, म्हणजे ठाण्याला राहायचे. ते वेस्टर्नचे होते आणि अजूनही तसाच गोंधळ आहे की सेंट्रलच्या गाड्यांचा कायम गोंधळ. आणि तेव्हा तर खूपच गोंधळ असायचा आणि त्यामुळे बऱ्याच वेळा सेंट्रलवाले सगळे उशीर यायचे. आणि मी वेस्टर्न लग्नानंतर वेस्टर्नवरून परत सेंट्रलला आले म्हणून त्यांचा आणखीच राग की मॅडम तुम्ही इकडे काय आलात, मग गाड्यांचा असा गोंधळ असं तसं म्हणणार आहे. आणि एकदा असं झालं, काही तरी 80 सालची 82 सालची गोष्ट असेल कदाचित. अंका आणि नाना दोघेही जण बडोद्याला गेले होते आणि त्यामुळे घरी कोणीतरी राहणं गरजेचं होतं. आणि म्हणून मी रात्री नानांच्या घरातच राहत होते. सकाळी स्टाफ आला साधारण 9 साडेनऊला. नाचणे म्हणून आपले क्लार्क तिथे काम करायचे, ते आले की मी ऑफिसला निघायचे. ते 9ला यायचे आणि मी 9ला निघायचे. एक दिवस असं झालं की मी कुलूप, ते त्यांना यायला उशीर झाला, माझी वेळ झाली म्हणून मी कुलूप घातलं आणि मी बाहेर पायरी उतरणार. तेवढ्यात दोघं प्रभू देसाई म्हणून दोघं नवरा बायको उभे मला म्हणाले की अहो आम्ही मुलीच्या लग्नाचं निमंत्रण करायला आलो आहे. आता दार उघडायला पाहिजे. स्वामींना निमंत्रण करायला आलेत, लग्नाचं निमंत्रण करायला आलेत. मी दार उघडलं, ते बसले, स्वामींचं ध्यान केलं, निमंत्रण केलं. 10-15 मिनटं गेली, झाला उशीर. पायऱ्या उतरता उतरता मनात स्वामींना म्हटलं की स्वामी तुमच्या कामासाठी मला उशीर झाला आहे, गंमत म्हणून म्हटलं, आता तुम्ही सांभाळा. अशा मनात नुसता विचारून गेला. असं नाही की प्रार्थना करत बसले स्वामी करा काही करा काय करा. मस्तपैकी सांगून टाकलं महाराजांना तुम्ही सांभाळा. ट्रेन स्टेशनला गेले, गाड्यांचा गोंधळ, पाऊस पण पडत होता नेमका. मग फास्ट ट्रेन नाही आहेत, मग स्लो ट्रेनमध्ये बसूया म्हटलं. मग 1 नंबरला गाडी होती तिथे बसले. नाहीतर आता उशीर झाला, आता पुढचं काय होणार ते होऊ नये. मस्तपैकी बसले. आणि माझं चिंतन नेहमीप्रमाणे, माझा स्वभाव आहे की काहीतरी वाचलेलं असायचं आदल्या दिवशी. मग त्याच्यामध्ये खरं ते सांगते कधी त्यावेळेला मी अशी काय काय गणितं पण सोडवायची नंतर नोकरीत असताना पण, एक आवड म्हणून. तर त्यातलं काही बघितलं असेल तर प्रॉब्लेम सॉल्व करायचं, डोक्यात विचार चालत राहायचे. असं मी काहीतरी डोळे मिटून बसलेले. त्यामुळे आजूबाजूला काय होतं हे माझं भान नाही. सायन्स स्टेशन आलं, गाडी थांबली आणि माझ्या शेजारची बाईचा थोडासा धक्का लागला, इकडनं एक धक्का लागला, पुढच्या बायका उठल्या. म्हणून मी म्हटलं काय गडबड झाली आहे. तर एक बाई मला पटकन म्हणाली तुम्ही अनाऊन्समेंट नाही ऐकली. म्हटलं काय. अनाऊन्समेंट अशी झाली आहे की ही ट्रेन सायनहून एकदम विटीला जाणार आहे, मध्ये कुठे थांबणार नाही. सत्य परिस्थिती सांगते.
ब्रह्मांडाचा हाच पिता फक्त तो आहे, हा एक भाव ठेवा आणि त्याला आवडतं तसं वागा. पहिला स्वार्थ सोडा. दुसऱ्याला कसा फायदा होईल, दुसऱ्याचं कसं हित होईल हाचंही चिंतन तुम्ही करा. मग महाराजांची कृपा होते. आणि माझी ट्रेन 10:35ला बरोबर बीटी स्टेशनला पोचले. 10:45चं त्यावेळेला ऑफिस होतं. टायमिंग बदललं होतं, फार गर्दी होते म्हणून. काही ऑफिसेस लवकर, काही उशिराचं सगळं याच्यामध्ये 10:15चं ऑफिस 10:45ला झालं होतं. मी ऑफिसमध्ये पोचले आणि गंमत म्हणजे कोणीच आलं नव्हतं, फक्त मी आणि सावजी. ते येऊन बसायचे आधी. आम्ही म्हणायचो त्यांना काय बायको डबा करून देणार, गाडीत बसले की आले. खरं अनेक पुरुषांची हीच कथा असते. तर त्यामुळे ते आपले आलेले आणि मला बघितल्याबरोबर ते उडाले. अरे मॅडम तुम्ही कशा आल्या, गाड्यांचा एवढा गोंधळ, कोणी आलं नाही आणि तुम्ही आलात. मी पटकन त्यांना म्हटलं आमचे महाराज. म्हणजे नेहमी तुम्ही महाराज महाराज करता. म्हटलं अहो पण आता हा तुम्ही अनुभव आता घेताय ना, असं त्यांना गमतीत सांगितलं मी. ते हसायचं नेहमी. नाना आल्यानंतर एक होतं त्यांचं की माझं लग्न झालं होतं तेव्हा मी त्यांच्या अंडर होते. नाना मला भेटायला ठाण्याहून न्यायचे. जर मी ठाण्याला त्यांना 2 दिवसात भेटले नाही तर नाना मला विटीला भेटायला यायचे ऑफिसमध्ये. नाना आल्यानंतर सावजी नानांना चहा पिण्यासाठी आपल्या केबिनमध्ये बोलवायचे आणि मला सांगायचं की जा बाहेर जाऊन ये त्यांच्याबरोबर. पण एरवी मला फक्त म्हणायचं देवदेव करू नको, करिअर बघ करिअर बघ. मधूनच प्रश्न विचारते. खूप छान गोष्ट त्यांच्याकडनं मी शिकली. ते मधूनच कामातला एखादा प्रश्न मला विचारायचं की या आमच्याकडे ते BSR 1-2चं रिटर्न झालं आहे, तर अमुक स्टेटमधल्या अमुक विलेजच्या याचं काय काय आहे त्याविषयी किंवा त्याच्यामध्ये किती डिस्ट्रिक्ट आहेत, असं नेहमी प्रश्न कधीतरी असे म्हणजे विचारायचं की का, तर आपलं नॉलेज किती आपल्याला पण त्यावेळेला कळतं आहे. मग ते प्रश्न विचारायचे. त्यामुळे मी नेहमी अलर्ट राहायचे की नाही आपल्याला ही माहिती पण असली पाहिजे. नुसतं आपल्या आले ते फॉर्म भरून दिले, त्याचा स्टडी केला आहे, कंपाईल केलं आणि दिलं आहे नाही. एखादा काम घेतल्यानंतर त्या कामाचा सखोल अभ्यास करायचा. हे ज्ञान मी सावजींकडून घेतलं. मधूनच प्रश्न विचारायचा की मॅडम बोला त्या स्टेटमध्ये किती डिस्ट्रिक्ट आहेत, किंवा अमुक काही झाले त्या डिस्ट्रिक्टमध्ये आणखीन किती आहेत सब किती, किंवा कुठचा डेटा आला होता आणि तो मागच्या वर्षी किती होता आणि यावर्षी याच्यामध्ये किती फरक पडला आहे, असे अधूनमधून ते मला प्रश्न विचारायचे. आणि त्यामुळे मी सखोल अभ्यास करायला सावजींकडून शिकले. आता हा ट्रेनचा अनुभव झाला. आता प्रमोशनचं चाललेलं आहे. 86मध्ये नंतर प्रमोशन आलं आणि तेव्हा घेणं गरजेचंच होतं, नाहीतर ते जाईल असं होतं. 84मध्ये येत होतं. महाराजांची कृपा म्हणायची की त्याच वेळेला असं झालं की रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड हे दोन्ही वेगळे वेगळे जे होते, ते नाबार्डमधले लोक वेगळे झाले आणि म्हणून काही लोक रिझर्व्ह बँकेत आले. मग त्यातले जे सिनियर होते त्यांना आधी प्रमोशन दिलं गेलं, त्यामुळे माझा नंबर मागे गेला. त्यामुळे माझं 86मध्ये प्रमोशन आलं आणि घेणं गरजेचं होतं. आता 86मधली गप्प आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नाना 84मध्ये गेले. आईचं वय फक्त 55 होतं. एवढा मोठा आघात सहन करून आई या कार्याला उभी होती. महाराजांची आज्ञा तिला तशी आलेली आणि त्याप्रमाणे तिचं डेडिकेशन होतं. परंतु तिला या कामामध्ये काही मानसिक सपोर्ट माझा लागायचा, किंवा काही डॉक्युमेंट्स आहेत काही विचार करायचा तर तिला माझा सपोर्ट लागायचा. आणि त्याच वेळेला मला थायरॉईडचा पण त्रास सुरू झालेला. मुलगा पण लहान होता आणि म्हणून मी विचार केला की आता 1 महिना रजा घेऊन टाकावा. एक काहीतरी मोठा प्रश्न होता आणि म्हणून 15 दिवसाची सिक लीव्ह टाकली आणि वाढवून आणखीन 15 दिवसाची सिक लीव्ह टाकली. आता पहिली 15 दिवसाची सिक लीव्ह टाकली त्याच वेळेला माझ्या प्रमोशनची ऑर्डर आलेली. मला इकडे काय पत्ता नाही. मला मैत्रिणींनी फोन करून सांगितलं की उज्ज्वल रिपोर्ट होऊ लागली, तुझी ऑर्डर आलेली आणि आता प्रमोशन तुला घ्यायलाच पाहिजे. तरी पण मी काही घाईनी गेले नाही आणि यावेळेला परत वळण जुळले. मग सेंट्रल ऑफिसने काय केलं, सेंट्रल ऑफिसने होल्ड ऑन केली, माझं प्रमोशन होल्ड केलं. मला कसली काळजीच नव्हती, खरं ते सांगते मी. प्रमोशन आलं आहे मग आता घ्यायलाच पाहिजे, मग नाहीच मिळालं तर काय होणार आहे, मग कॅल्क्युलेशनमध्ये सॅलरीमध्ये किती फरक पडेल, मग आपल्याला पैसे पुरतील का नाही, काही काळजी नव्हती. स्मूथली महाराज त्याप्रमाणे नेतो ते महाराज करणार किंवा होईल सगळं काय ते नीट होणार आहे. वळजूंनी निरोप पाठवला मैत्रिणीबरोबर. ती त्यांच्या युनियनची होती. गंमत म्हणजे ती माझी जीवस्य कंटेस्ट मैत्रीण, पण आम्ही दोघे ऑपोजिट युनियनमधल्या होतो.
तिने निरोप पाठवला, तू काही झालं तरी हे वळंदूंनी तुला बोलवलं आहे, असं होल्ड ऑन झालं ते बरोबर नाही म्हणून गेले. तेव्हा परत सत्य कथा सांगते तुम्हाला, परत लागलीच वळंदू. मी पोचल्या, मी सावकाश गेले आरामात. ते बिचारे सकाळी 11 वाजल्यापासून माझी वाट बघत होते की आता मॅडम येतील म्हणून. मी पोचले 2:30 आरामात गेले, मला कसलीच घाई नव्हती. म्हणाले चला 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 मॅडम. खाली उतरले, टॅक्सीत बसवलं मला. ते टॅक्सीत पुढे बसले, मी मागे बसले. मर्कंटाईन बिल्डिंगला सेंट्रल ऑफिसचं इन्चार्ज, ते प्रमोशन्सचं बघायचं, ते मोठे साहेब तिथे होते. सत्यकथा सांगते तुम्हाला मी. 3rd फ्लोअरला होतो. चढून बिडून आम्ही वर गेलो. साहेबांचं दार वळंदूंनी उघडलं, मी आत गेले, बसले. वळंदूंनी साहेबांना सांगितलं, अहो या खूप आजारी आहेत, मी यांना एवढ्या वर्ष ओळखतोय, किती बारीक झाले आहेत ते. आता योगायोगाने मी तेव्हा बारीक झाले होते. ही परत गंमत आहे थोडी, म्हणजे खूप नाही. त्यांना खरोखरच वाटलं की मी खरंच आजारी आहे. आणि त्यांनी एवढं ठासून त्यांना सांगितलं की या मॅडम चांगल्या काम करणार आहेत, मी चांगलं ओळखतो, त्या आजारी आहेत म्हणून त्या ऑर्डर घ्यायला नाही येऊ शकले आहेत, तर त्यांचं प्रमोशन आहे ते तुम्ही हे करा, रिलीज करा, आता त्यांना देऊन टाका. साहेब म्हणाले ठीक आहे, चला झालं काम. चक्र फिरली, सहज चक्र फिरली. माझी ऑर्डर आली, ती आमच्या स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटला ऑर्डर येऊन पडली. आता आम्ही 15 दिवसाची रजा ऑलरेडी वाढवलेलीच होती. आता डिपार्टमेंटमध्ये आली आहे, पण मग आता जायला पाहिजे म्हणून मग रिपोर्ट केलं. रिपोर्ट केल्यानंतर तिथले जे इंचार्ज होते PRA, आता स्वामींनी कसे मोठ्या मोठ्या माणसांपर्यंत डायरेक्ट नेऊन सोडलं आहे आपल्याला. PRA होते गोटस्कर करके. त्यांना कळलं की मी रिपोर्ट झाले आहे आणि माझं प्रमोशन त्यांच्या हातामध्ये होतं. आता द्यायचं की नाही ते ठरवणार, असं काहीतरी होतं. मला सकाळीच बोलवलं 11 वाजता. आणि काय प्रश्न विचारावा मला त्यांनी. म्हणाले मॅडम तुम्हाला शास्त्री त्रास आहे का. मी म्हटले नाही, पण मला शास्त्री काहीच त्रास नव्हता. मी महाराजांची कृपा, मी खरंच सांगते. नानांची कन्या आपल्या घराण्यात येते एवढा आनंद या नातेकुटुंबाला होता की मला अक्षरशः झेललंय सगळ्या लोकांनी. त्यामुळे जेव्हा साहेब म्हणाले की तुम्हाला शास्त्री त्रास आहे का, म्हटलं नाही. का तुम्ही असं विचारता. मला नाही. मग तुम्ही आता का रजेवर होता तेवढ्या दिवस, ऑर्डर येऊन पण तुम्ही नाही आलात. त्या काळात मुलींना, खूप नोकरी करणाऱ्या मुलींना खूप त्रास असायचा, हे सत्य. आणि मी मैत्रिणींचं बघितलेलं आहे. नोकरी करून सुद्धा त्यांचा पैसा नवऱ्याच्या हातात किंवा सासरच्या लोकांच्या हातात जायचा. आणि अमुक कामे म्हणून रजा घेतली पाहिजे, अमुक हे, म्हणजे असा त्रास त्यावेळेला होता. त्यामुळे त्यांना तसं वाटणं साहजिक होतं. मी म्हटलं अहो तसं नाही. मग मी त्यांना सत्य सांगून टाकलं की माझ्या वडील असे 84मध्ये गेले. आता आईची काही मानसिक अवस्था नाही आणि संस्थेचं काहीतरी काम आहे. माझा मुलगा पण लहान आहे, मला पण थोडंफार बरं नाही, आणि म्हणून मी रजा घेतली. आता खरं काय ते त्यांना सांगून मोकळे झाले. त्यांना जेव्हा कळलं की माझे वडील स्वामी समर्थांचं काम असं करतायत, लागलीच मला म्हणाले त्यांचं काय लिखाण असेल ते मला तुम्ही वाचायला द्यायचं आहे. मी म्हटलं हो, माझ्याकडे मासिक आहे. आत्ता आपलं स्वामींचं शरणमचा अंक ऑफिसमध्ये होता. म्हटलं आहे साहेब, मी देते तुम्हाला. म्हणाले पण थांबा आता तुम्ही इथेच. त्यांनी लागलीच ऑर्डर इश्यू करणारी जी ऑफिसर लेडी होती तिला बोलवलं आणि म्हणाल्या हिच्या प्रमोशनची ऑर्डर आत्ताच्या आत्ता काढायची आहे. त्यामुळे म्हणाले अहो सर कसं शक्य आहे, आज अनंत चतुर्दशी आहे, आज ऑफिस 3 वाजता बंद होणार आहे. आता 11:15 झाले. आता लोक लंचला, हाफ डे असला तरी लोक लंचला जाणार. आणि आता मुंबईच्या लोकांना भूक लागणार, 2 तास पुढे प्रवास करायचा असतो. ऑफिस 8ला 3ला सुटलं तरी घरी यायला 5 वाजणार. त्यामुळे जरी लंच टाईम नाही तरी शनिवारी पण सगळेजण लंच घ्यायचं, लाऊंज पण चालायचं, कॅन्टीन पण चालायचं. आता सगळेजण लंचला जाणार. आता ती मुलगी, ऑर्डर काढणारी मुलगी, त्यावेळेला टाईप करून मिळायचं. सगळं काय होणार आहे असं मला काय वाटत नाही, असं त्या म्हणाले आपण नंतर काढू उद्या. कोटेस्कर म्हणाले की नाही, या मॅडमची ऑर्डर काढल्याशिवाय तुम्ही आज ऑफिस सोडू शकणार नाही. आता काय गरज होती त्यांना सांगायची, ही काय गरज होती, पण सांगितलं त्यांनी. माझी त्यांची काहीही ओळख नाही, फक्त महाराजांचं काम नाना करतात. आणि मग गोटस्करांची दोस्तीच झाली माझी. महाराजांनी मला प्रत्येक टप्प्यावर एकदम हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या माणसाचीच माझी गाठभेट करून महाराजांनी मला कायम उच्च स्थानावर ठेवलं. आणि म्हणून मी म्हटलं की वस्त्र साधं होतं जीवनाचं,
पण त्या अवसराला जरतारी महाराजांनी केलं. आणि पुढे मोठी गोष्ट, कोटसकरांनी त्यांच्या घरी आम्हाला दोघांना जेवायला बोलवलं. हा सन्मान कोणाला मिळाला आयुष्यात बघा तुम्ही. रिझर्व्ह बँकेतल्या, जसं मी म्हणते की कॉलेजमध्ये कोणाला असं लायब्ररीमध्ये प्रोफेसर लोकांच्या लायब्ररीमध्ये स्टडी करायला मिळाला, चहा मिळाला, हे भाग्य जसं कोणाला मिळालं नाही, तसं रिझर्व्ह बँकेत सुद्धा हेड ऑफ द डिपार्टमेंटचे आहेत ते तुम्हाला घरी जेवायला आनंदाने बोलवत आहेत. मोठं स्वागत केलं आमचं. सगळ्यांना आश्चर्य, डिपार्टमेंटमधलं सगळ्यांना आश्चर्य वाटलं की या मॅडमला PRNनी बोलवलं कसं जेवायला. महाराजांची कृपा म्हणजे मागितली नाही आहे, पण महाराजांनी दिलं. मी म्हटल्याप्रमाणे की जेवायला दोनच आहेत आपल्या नशिबामध्ये, भाजी पोळीच आहेत, पण महाराज पंचपक्वान्न आणून वाढतात आणि हे आपलं आयुष्याचं जरतारी आयुष्य करतात. एवढी महाराजांची कृपा आपल्यावर होत राहते. आता प्रमोशन झालं, ऑफिसर म्हणून कामाला लागली, सुरुवात झाली, अर्थात पगार वाढला, त्यामुळे सगळी कशी मी पण आनंदात, मान सन्मान वाढतोच ना ऑफिसर झाल्यानंतर. आणि नेहमी जोपर्यंत आपण क्लार्क असतो तेव्हा वाटतं की बॉस खराब आहे, पण आपण स्वतःच बॉस होतो तेव्हा आपल्याला कळतं की काय गंमत असते. हा पण सगळा अनुभव मिळाला की ज्यांच्या बरोबरीने बसून काम करत होते त्यांचेच बॉस म्हणून मला तिथे काम करायला लागलं. ही सगळ्या आता रिझर्व्ह बँकेत 86 पासून 96 पर्यंत मी त्याच डिपार्टमेंटमध्ये होते, रिसॅक्स. मग सेंट्रल ऑफिसची अशी ऑर्डर आली की एकाच डिपार्टमेंटमध्ये 10 वर्ष काम करणाऱ्या माणसांची ट्रान्सफर करायच्या. आणि म्हणून मला परत जिथे मी जॉईन झाले त्याच डिपार्टमेंटमध्ये मी आले, PDOमध्ये, पब्लिक डेट ऑफिस. आता कामाची सगळी माहिती होती, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण तेव्हा क्लार्क होते आणि ताज ऑफिसर म्हणून इकडे मी आलेले. काम सुरू झालं. योगायोगाने मी ज्या सेक्शनला काम करत होते तिथंच माझं पोस्टिंग झालं. अशी सगळी गंमत महाराजांची आहे. 6 महिने काम केल्यानंतर लक्षात आलं की आपल्या ऑडिट ऑब्जेक्शन आलं की सेक्शनचं काम कॉम्प्युटराइज नाही होते. म्हणजे करून दिला आहे प्रोग्राम, पण लोक यूज करत नाही आहेत, आणि म्हणून ते ऑडिट ऑब्जेक्शन होतं. आता हे ऑब्जेक्शन सगळी काढायची जबाबदारी ऑफिसर झाल्यावर माझी. मग मी बघितलं की प्रोग्राम काय बनवला आहे आणि मॅन्युअली हे लोक काय करत आहेत. मग माझ्या लक्षात आलं की प्रोग्राम अत्यंत चुकीचा केलेला आहे. गंमत अशी होती की GP नोटचा इंटरेस्ट काढायचा. आता जर एकाच व्हॅल्यूच्या 500 GP नोटी असलं तर वी जस्ट गो ऑन मल्टिप्लाय आणि इंटरेस्ट काढतो. आणि प्रोग्राम बनवणाऱ्या माणसं काय काम करतात माहीत नाही. अतिशय हुशार PhD वाले COD म्हणून एक तिथे हे होतं, कॉम्प्युटराइज आहे प्रोग्राम बनवण्याचं एक वेगळं डिपार्टमेंट होतं. तिथे सगळे मोठे मोठे इंजिनियर वगैरे काम करणारे, प्रोग्राम करणारे. त्यांना मॅन्युअली ही माणसं काय काम करतात ह्याचा सखोल अभ्यास नाही केला. त्यामुळे प्रोग्राम की प्रत्येक GP नोटचं एक वॉरंट. मग जे काम 5 मिनिटात होतोय त्याला जर 10 दिवस लागले तर हू विल यूज दॅट प्रोग्राम. मग स्टडी केला. मी सांगितलं तसं हे जे मला सावजींनी माझ्या डोक्यात घातलं, खोल स्टडी करायचा प्रत्येक गोष्टीचा. आणि त्याचा उपयोग आज मला स्वामी समर्थ परिवाराच्या कार्यात निश्चित होतोय. मला पदोपदी त्यांची आठवण येते की आपल्या हाताखाली असलेल्या लोकांना कशा प्रकारे त्यांनी घडवलं. आणि मग मी नोट लिहिली आमच्या AGMला की हा प्रोग्रामच चुकीचा आहे. एकदम बॉम्ब पडल्यासारखा वाटला आमच्या AGM. शर्मा नावाचा HM होते. म्हणाले अहो मॅडम तुम्ही काय करता, हे मोठे मोठे इंजिनियर त्यांनी प्रोग्राम बनवला, आर यू चॅलेंजिंग देम. तर मी म्हटलं अहो साहेब खरंच सांगते तुम्हाला, मी खरं सांगते हे सगळं चुकीचं आहे हा प्रोग्राम. ते म्हणाले पाठवू RDकडे. म्हटलं पाठवा, काहीच चूक नाही आहे. आता माझा पण विषय स्टॅटिस्टिक होता त्यामुळे मला ते आणखीन सोपं गेलं, ही गोष्ट वेगळी आहे शिवाय. मग RDकडे गेलं. तेलंगणाचे RD होते. RDने नोट वाचली. त्यांनी लागलीच मला बोलवलं. मला की मॅडम तुम्ही सगळं हे लिहिलं आहे, मग हे काम तुम्ही करणार का. मी म्हटलं सर करीन, पण मी एक गृहिणी आहे, मला मुलगा आहे, त्याचं शिक्षण आहे, मला माझी जबाबदारी आहे, माझी आई आहे. जर तुम्ही मला क्लास जॉईन करण्यासाठी आठवड्यातून रोज 2 तास लवकर सोडलं ऑफिसमधनं तर मी क्लास जॉईन करीन, मी अभ्यास करेन आणि मी त्या माणसाला सांगेन की हे कसं करायचं. हे म्हणाले ठीक आहे, दिली तुम्हाला परमिशन, करा क्लास जॉईन करा क्लास.
मग हे कॉम्प्युटरचं याच्यातलं प्रोग्रॅमिंगचं थोडं शिकले. अगदी खूप काय कळलं नाही मला, वय पण तेवढं आता होत आलेलं ना आणि सगळंच नवीन होतं. पण मला कळलं की मला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. मग ज्याने प्रोग्राम बनवला होता त्या इंजिनियरला बोलवलं आमच्या RDनी आणि त्याला सांगितलं या मॅडमना भेटा, मला या मॅडमचा अभ्यास झालेला आहे, त्या तुमच्याशी डिस्कस करतील सगळं. मग त्याच्याशी बोलले, त्याला सगळं समजावून सांगितलं. लँग्वेजचा प्रॉब्लेम थोडा होता, तो बंगाली होता, मराठी कळत नव्हतं. मी त्याला इंग्लिशमध्ये सांगत होते, काय सगळी अशी गंमत, काय शब्द त्याला कळतच नव्हते, कारण कामच माहिती नाही ना त्याला, हे लोक काय. मग ॲक्च्युली त्याला मी एक GP नोट घेऊन दाखवली, म्हणजे प्रॅक्टिकल करून दाखवलं की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, आणि तेव्हा त्याला समजलं. आणि मग नवीन प्रोग्राम करायला त्यांनी मला मदत केली. डेटाबेस बनवायला पाहिजे सगळ्या याचा. मग ॲसिस्टंट हायर केला बँकेने त्याच्यासाठी, माझ्या कामासाठी. RD म्हणाले तुम्हाला जे काय हवं आहे ती अमाऊंट मी सँक्शन केली आहे. माझ्या AGMला सांगितलं डोंट डिस्टर्ब हर, कारण तो जाम घाबरला होता की हे सगळं काय, कारण सगळंच नवीन होतं त्यावेळेला. आणि मग नवीन तयार झाला प्रोग्राम. त्याच काळात माझी ट्रान्सफर येत होती. मला हे माहिती नव्हतं म्हणून मी करायला घेतलं, काम वगैरे काही नाही. ट्रान्सफरची ऑर्डर येणार म्हटल्यानंतर माझे दुसरे डायरेक्टर खारपुरे म्हणून होते, दुसऱ्या कामाचे होते. ते गोंदवलेकर महाराजांचे निस्सीम भक्त आणि मी महाराजांची भक्त, त्यामुळे आमचं ट्युनिंग जमायचं. मग ते कधीतरी सकाळी चहा प्यायला बोलवायचे. रिझर्व्ह बँकची जी सुरुवात आहे, एस्टॅब्लिशमेंट झाली ती ब्रिटिशांचं राज्य असताना झाली 1935मध्ये. त्यामुळे तिथे काय सिस्टीम 81, 86, 90 सालापर्यंत पण चालत होत्या. ते म्हणजे असं की सगळ्या साहेबांना ट्रे यायचा, चहाच्या कपाची किंमत, आणि चहा मला खूप आवडतो आणि मला छान छान कप लागतात. प्रत्येक ऑफिसरला सकाळी आणि दुपारी टेबलावर ट्रे यायचा, केटल असायची चहाची, दुधाचं वेगळं, कप चहा गाळणं एक वेगळं सगळं. मग त्या ऑफिसरचा चहा कोणीतरी त्याचा ॲसिस्टंट बनवून देणार, असं असायचं. मग खारपुऱ्यांकडे चहा कधी आला की मी माझ्या टेबलावर आलेला चहा स्टाफपैकी सगळ्याची तुम्ही घ्या आणि मग खारपुऱ्यांकडे चहा प्यायला जायचे. अशी माझी आणि आणि मग आमच्या महाराजांच्या विषयी थोड्याफार गप्पा व्हायच्या. मग खारपुऱ्यांना कळलं की माझी ऑर्डर येते, त्यांना बरोबर बातम्या समजल्या. मला असं रस्त्यातच भेटले, म्हणाले अहो मॅडम तुमची ऑर्डर येणार आहे, तुम्हाला डिफरमेंट हवी का? मला म्हणाले. मी म्हटलं हो सर, नाही कोण म्हणणार आहे. म्हणाले चला दिली तुम्हाला डिफरमेंट. असं करून मला ती 6 महिन्याची डिफरमेंट न मागता, मी सांगायचा मुद्दा असा की महाराज अडचणच ठेवत नाहीत, काही महाराजांकडे मागायलाच लागत नाही. आणि मग ती 6 महिन्याची डिफरमेंट त्यांनी दिली. इकडे माझं आपलं काम चालू. मग आता माझं काम यशस्वी होतं आहे म्हणून आमच्या RDनी सांगितलं सेंट्रल ऑफिसला की आम्ही दाता मॅडमला रिलीव्ह करणार नाही. चला आपोआप काम झालं. सत्य सांगते मी, परत तुम्हाला तेच सांगते, सगळ्या घटना माझ्या डोळ्यासमोर उभं राहतात. आणि मला तेव्हा जेवढं वाटलं नाही ना तेवढं तुम्हाला सांगताना वाटतंय की खरंच महाराज किती उचलून धरतायत आपले. काम सुरू झालं, यशस्वी झालं. त्याच्यात पण एक प्रॉब्लेम छोटासा असा झाला होता की प्रोग्राम सगळा व्यवस्थित झाला आहे पण प्रिंटआउट येत नव्हतं. 2 दिवस मी प्रयत्न करत होते, प्रिंटआउट येत नव्हतं. पण म्हणून मी काय हताश नव्हते झाले, पण लागलीच काही लोकांच्या बडबड सुरू झाली. एक बाई बोलली की बँकेचे एवढे पैसे काहीतरी 60,000 खर्च झाला तेव्हा बँकेला एकंदर सगळ्या ह्याच्यामध्ये, एवढे मॅडमनी खर्च केले आणि शेवटी काय झालंच नाही. हे वाक्य नुसतं कानावर आलं. आणि त्या दिवशी रात्री घरी गेल्यावर निश्चय केला की काही झालं तरी उद्या सकाळी ऑफिसमध्ये लवकर जाऊन आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. प्रिंटआउट येत नाही म्हणून कंपनीचे इंजिनियर येऊन गेले, आमच्या AGMनी लागली, RDनी बोलवले, यांनी बोलवले, सगळेजण बघून गेले, पण कोणालाही त्याच्यात यश मिळालं नाही. आणि म्हणून जेव्हा या एक बाई असं बोलली, कधीतरी कोणीतरी आपल्याला त्रास जरी दिला तरी ते आपल्या फायद्याचं असतं, ते माझ्या बाबतीत घडलं. रात्री निश्चय केला की उद्या सकाळी लवकर जाऊन प्रयत्न करायचा आहे, आपणच प्रयत्न करायचा आहे. आणि यांना सांगितलं आज काही नाही, आज मी आता ऑफिसला जाणार. आणि मी ऑफिसला गेले. सिक्युरिटीवाले सगळे आश्चर्यचकित झाले, मॅडम एवढ्या लवकर तुम्ही 9:15, 9:30 पण झाले नव्हते, 7:30चं ऑफिस होतं. गेले, कॉम्प्युटर उघडला, कॉम्प्युटरच्या समोर बसले.
आणि निश्चय होता की आज आपण यशस्वी व्हायचं आहे. आणि बटणं दाबायला सुरुवात केली. कशी केली मला खरंच माहिती नाही, सत्य सांगते मी, सत्य. आणि अर्धा ते पाऊण तासामध्ये प्रिंटआउट यायला सुरुवात झाली. तेवढ्या तोपर्यंत आमचं AGM आले. AGMला जाऊन प्रिंटआउट दाखवलं, हे आलं. त्याला जरा बरं वाटलं, कारण त्याला खूप घाबरट होते ते खूप. मग ते लागले, धावत गेले RDकडे घेऊन की झालं आहे सगळं काम वगैरे. मग हळूहळू स्टाफ यायला लागला, सगळ्यांना समजलं की पण आता लागलीच आमच्या RDनी, तेलंग साहेब आणि आमचा AGM दोघांनी लागलीच कंपनीला फोन केला की तुमच्या इंजिनियरला जमलं नाही ना, ते आमच्या स्टाफ मेंबरनी केलं. अशी गंमत. फोन केला, लागलेच ते दोघं तिघं इंजिनियर आले आणि मला म्हणाले की तुम्ही कसं केलं आम्हाला सांगा. की म्हटलं मला खरंच माहिती नाही, मला माहिती नाही. त्यांचा विश्वासच बसत नाही आहे की मला खरंच माहिती नाही. पण हे घडलं. आता त्या इंजिनियरनी मला म्हटलं की तुम्ही आमच्याकडे नोकरीला या, तुम्हाला डबल पगार मिळेल वगैरे वगैरे. ही सगळी गंमत आहे. आता मी काय बँक सोडणार नव्हते किंवा मला काय तेवढं नॉलेज नव्हतं, हे मला माहिती पण होतं की महाराजांच्या ह्याने. आता हे यशस्वी झालं म्हणून पुढच्या ट्रान्सफरच्या वेळेला स्वतः RDनी सांगितलं की आम्हाला आता लॅन करायचं आहे PDOमध्ये आणि अजूनही ते लॅन वापरलं जातं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. लॅन करायचं आहे म्हणून आम्ही या मॅडमला रिलीव्ह करणार नाही. झालं, 1.5 वर्षाचा पिरियड गेला. आता माझ्या दृष्टिकोनातून 2 वर्ष महत्त्वाची होती, कारण माझा मुलगा इंजिनिअरिंगला होता. मी घरात नसल्यावर याच्या जेवणाखाण्याचे हाल आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं अशी मनात कुठेतरी मला एक चिंता होती. अशी आपोआप महाराजांनी 1.5 वर्ष करून टाकलं. न मागता, कुठे रिक्वेस्ट न करता, विनंत्या न करता, वशिला न लावता. म्हणून एकच वशिला भगवंताचा श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्याचबरोबर आपले नाना. या जोडीच्या पुढे शरणागती घ्या, आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. आता पुढचे 6 महिने राहिलेत. आता शेवटचे त्याचे पण 6 महिने आणि माझे पण आता हे 6 महिने महत्त्वाचे तसे म्हटले तर. आणि सेंट्रल ऑफिसला ट्रान्सफरचं बघणारे जे PRA होते, काय हो त्यांचं आडनाव विसरले मी, डिचोलकर. प्रचंड कडक माणूस. त्यांनी सगळ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटना कळवून टाकलं की कोणीही माझ्याकडे डिफरमेंटसाठी एकही माणसाचं ॲप्लिकेशन पाठवायचं नाही. त्यामुळे आता माझ्यासाठी कोणी ॲप्लिकेशन पाठवू शकत नाही आहे. इवन आमचे आता RD पण काही करू शकत नाही. आम्हाला घारपुरे साहेब पण म्हणाले की मॅडम आता सगळं थकले, आता ते जे आहे डिचोलकर ते कोणाचं काय ऐकणार नाहीत, आता तुम्हाला जायला लागणार आहे. मी म्हटलं ठीक आहे, जायला लागणार आहे. आता ठीक आहे, आपल्या त्याच्यात पण काळजी नाही आहेत. सहज खरोखरच काळजी कधी वाटलीच नाही, एवढी महाराजांची कृपा. गंमत अशी, मार्च महिना होता, 31 मार्चला ट्रान्सफर होणार. हे सगळं झालेलं, फायनल झालेलं. सत्य सांगते, फायनल झालेली गोष्ट. स्वामी जयंती आहे म्हणून निमंत्रण पत्रिका छापलेल्या, काही जणांना द्यायच्या आहेत म्हणून मी ऑफिसमध्ये निमंत्रण पत्रिका नेलेल्या. नानांची काही पुस्तकं माझ्याकडे नेहमी ऑफिसमध्ये मी ठेवायची. आणि हे तुम्हाला अवश्य सांगते की आपल्याजवळ जर महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही जात असाल तर स्वामी समर्थ परिवारातला एकतरी पुस्तक आणि प्रार्थनेचं पुस्तक तुमच्याजवळ ठेवा, तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. माझ्याकडे होतं, मी टेबलावर काढलं होतं, निमंत्रण करायला द्यायचं होतं काही जणांना म्हणून. काम करता 12:30 पाऊण वाजता मनात विचार आला की आपण PRAंना निमंत्रण पत्रिका आणि नानांचं पुस्तक देऊन येऊया. आता डिचोलकर साहेब मराठी माणूस आहे, कारण रिझर्व्ह बँकेत सगळ्या वेगळ्या म्हणजे स्टेटमधली खूप लोक होती. ऑफिसर मराठी तशी कमी असायची. एक नानांच्या कार्याची माहिती करून द्यायची हाच विचार माझ्या मनात होता. हे सत्य सांगते मी, कारण मी महाराजांच्या समोर बोलते. निमंत्रण करायला 1:30 वाजता जाऊया, कारण तेव्हा साहेब जेवायला जातील. मग त्यांचा बाहेर असेल PS, त्याच्याकडे द्यायचं आणि यायचं. इतक्या भावनेने मी 1:30 वाजता गेले. अय्यर नावाचा त्यांचा PS होता. त्याला माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि पुस्तक दिलं आणि निमंत्रण पत्रिका दिली आणि म्हटलं साहेबांना द्या.
माझा तेवढाच हेतू होता की निरोप साहेबांपर्यंत पोहोचवायचा आहे बस. 4 वाजता आमच्या AGMला फोन आला. तेव्हा फोन खूप कमी असायचे, आजच्यासारखे नाही आहे. AGMचा एखादा फोन, सेंट्रल ऑफिसमधून फोन आला त्यांना, PRAच्या PS फोन, दाते मॅडमला पाठवा. ते घाबरले, त्यांना काहीच माहिती नाही मी जाऊन काय. त्यांना वाटलं बहुतेक मी डिफरमेंटसाठी काहीतरी ॲप्लिकेशन पाठवलं आणि आता मला प्रॉब्लेम होणार अशा भीतीने ते माझ्याकडे आले. म्हणाले, अहो मॅडम, तुम्हाला सेंट्रल ऑफिसमध्ये डिचोलकर साहेबांच्या PS फोन आला आहे, त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे. मला लागलीच कळलं की आपल्याला चांगल्या कारणासाठीच बोलवलं आहे, कारण मी काय ॲप्लिकेशन दिलेलंच नव्हतं की मला डिफरमेंट हवी आहे वगैरे काही नाही. मी गेले, तो PS उभा राहिला. काय गंमत आहे बघा तुम्ही, महाराज काय काय करू शकता. जा 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 साहेब, तुमची वाट बघतायत. तो आतुरतेने वाट बघत होता मी कधी येते, मला उशीर होईल. कारण मी मेन बिल्डिंगला होते. रस्ता मोठा डबल रस्ता क्रॉस करून न्यू बिल्डिंगला जायचं होतं आणि 17व्या माळ्यावर जायचं होतं. त्यामुळे तेवढा वेळ लागला क्रॉसिंगला वगैरे करेपर्यंत. दार उघडलं. डिचोलकर साहेब म्हणाले, मॅडम प्रमोशन घेतलंयत ना, मग ट्रान्सफर असते. त्यांनीच विषय काढला, मी काहीच काढलेलं नाही. मी पुस्तकासंबंधीच माझ्या डोक्यात होतं. आणि आले समजा जयंतीला तर यावे, ती एक इच्छा होती, कारण नानांचं कार्य बघावं त्यांनी. मी म्हटलं हो, पण म्हटलं तुम बघा केवढी महाराज आपल्याला शक्ती देतात. जे PRNकडे जायला पुरुषसुद्धा घाबरायचे, DGMच्या पोस्टवर असलेले पण लोक जायला घाबरायचे. हो, आणि गंमत, माझे चुलत दीर, माझ्या मिस्टरांचा चुलत सख्खे चुलत भाऊ पण रिझर्व्ह बँकेत वरच्या पोस्टवर होते. त्यांनी पण यांना एक दिवस सांगितलं होतं की बहिणीला आता सांग की यावेळेला तिला ट्रान्सफर होणारच आहे आणि तिने कुठचाही प्रयत्न करू नये, खूप कडक आहे. तेव्हा जेव्हा मला यांनी निरोप दिला होता तेव्हा मी मनात हसले होते, खरंच सांगते मी तुम्हाला. आता या डिचोलकर साहेबांना मी पुढे काय बोलावं. मी म्हटलं बरोबर आहे, मला माहिती आहे, पण तुम्ही लोकांनी जर आमचा विचार नाही केला. म्हटलं मी गृहिणी आहे, माझी आई वयस्कर आहे, माझा मुलगा शिकतोय. तुम्ही लोकांनी जर आमचा विचार नाही केला तर आम्ही लेडीज आमचं करिअर कसं करणार, असा प्रश्न मी PRAला विचारू शकले की ज्यांना सगळेजण घाबरायचे. ही सत्य परिस्थिती रिझर्व्ह बँकेतल्या लोकांनी ऐकावी. एवढं महाराज आपल्याला सामर्थ्य देऊ शकतात, बट देयर शुड बी सरेंडर. काळजी करायची नाही आहे. आणि चांगल्या भावनेने मी त्यांना दिलं होतं. मी माझ्या स्वार्थासाठी गेले नाही. मी जे सांगते की निस्वार्थ बुद्धीने काम करा. माझा कुठलाही स्वार्थ नव्हता. मला त्यांच्याकडून डिफरमेंट घ्यायची पण नव्हती, कारण ती मिळणारच नाही आहे माहिती होतं. मग नोकरी सोडायची का जायची पुढची गोष्ट होती. काय म्हणाले असतील डिचोलकर साहेब, मॅडम तुम्हाला डिफरमेंट दिली, फक्त बाहेर बोलू नका. मी आले डिपार्टमेंटमध्ये, आमच्या AGMनी बोलवलं, मॅडम क्या हुआ. म्हटलं कुछ नहीं हुआ, सब ठीक आहे. त्याला भीती की काहीतरी गडबड झाली असून. मी आनंदात मी यांना फक्त सांगितलं, म्हटलं कोणालाच बोलू नका तुम्ही, कारण ही गोष्ट, कारण मग कोणीतरी त्याच्यामध्ये काहीतरी गडबड करू शकतं. 31 मार्चला सेंट ऑफ पार्टीसाठी आम्ही जवळजवळ 25 जण बसलो, ज्यात मी होते, कारण माझं ऑर्डरमध्ये नाव आहे. सेंट ऑफच्या पार्टीचं सुरू झालं. मला काही धाकधूक वाटत नव्हती की अजून आली नाही ऑर्डर, काही नाही, निश्चिंत होते. मी चालली आहे पार्टी. लोक ज्यांना सेंट ऑफ आहे ते आपल्याविषयी चांगलं सगळ्यांच्या विषयी चांगलं बोलत आहेत. साहेब पण चांगलं बोलत आहेत. मग खाण्याचे पदार्थ वगैरे आले. 5:30ला ऑफिस बंद होणार होतं. 5ची वेळ. 5 वाजता सेंट्रल ऑफिसमधून AGMना फोन आला, दाते मॅडमला डिफरमेंट दिले. ते अक्षरशः उडालेच. म्हणाले, मॅडम आपका क्या इन्फ्लुएन्स आहे. सगळ्यांना वाटत होतं माझा काहीतरी पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असतं. म्हणजे भगवंत के पास मेरा इन्फ्लुएन्स आहे असं त्यांना एवढ्या ऐकात पण. सगळे उडाले की मॅडमला डिफरमेंट मिळाली. आता या 2 वर्षामध्ये माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं. आपोआप महाराजांनी जी काय होती ती आपोआप दूर केली. काही मेहनत मला काही करायला लागलं नाही, कोणाला रिक्वेस्ट करायला लागली नाही. आणि त्याच्यानंतर मग मी भोपाळ ऑफिसला माझी ट्रान्सफर झाली. त्याच्या पुढच्या कथा आता आपण पुढच्या प्रवचनामध्ये बघूया, कारण तिथल्या
भोपाळ ऑफिसची 3 वर्ष जी काय मी होते, त्या काळातले अनुभव पण महाराजांचे असे आहेत सुंदर सुंदर की ते आता सांगितलं तर ते तिथे सुरू गेल्यापासून तेच सांगण्यात गंमत आहे. अर्धा आत्ता सांगायचं, अर्धा असं नको. त्यामुळे आता पुढच्या प्रवचनामध्ये आपण भोपाळ ऑफिसचे सगळे अनुभव, स्वामींच्या कृपेचे अनुभव आणि स्वामींना आपलं जीवन कसं आनंदमय करतात या संबंधीचा जो आनंद आहे तो पुढच्या प्रवचनात घेऊया. आता एवढंच जाणायचं आहे की महाराज फक्त प्रश्न सोडवतात अशा दृष्टिकोनातून महाराजांची भक्ती करू नका. महाराज ज्ञानही देतात. महाराज आपल्याला सन्मार्ग दाखवतात. महाराज आपलं आयुष्य सुखकर करतात. फक्त महाराजांना काय हवंय की निस्वार्थ बुद्धीने काम करायला लागा. स्वार्थ बाजूला ठेवा. भगवंतावर विश्वास ठेवा की भगवंताचं मी कार्य करणार आहे, भगवंत मला सुखीच ठेवणार आहे. आणि जेव्हा तुमच्या मनातला स्वार्थ बाजूला राहील, निस्वार्थ बुद्धीने तुम्ही समाजाकडे, प्रत्येक व्यक्तीकडे बघाल आणि आपल्या समाजात येणाऱ्या व्यक्तीला जो काय आपल्या कडून करता येईल तो सुख देण्याचा प्रयत्न करत राहिलात तर महाराज हे तुमचं जीवनाचं वस्त्र असं जरतरी करून टाकतील. आणि हेच मागणं स्वामी समर्थांकडे फक्त मागा, बाकी दुसरं काही मागायची गरजच नाही. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.